नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, सगळ्यांना गुड मॉर्निंग, सगळ्यांना शुभ सकाळ. मित्रांनो, शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता परीक्षा 2025 ची आपण तयारी करत आहोत. म्हणजेच तिसऱ्या टेटची आपण तयारी करत आहोत. मित्रांनो, तिसरी जी टेट परीक्षा आहे तिची तारीख आलेली आहे. येत्या 24 मार्च ते 5 जूनच्या दरम्यान ही परीक्षा होणार आहे, घेतली जाणार आहे. आणि या परीक्षेच्या तयारीमध्ये तुम्ही असालच आणि या परीक्षेमध्ये तुम्हाला यश मिळवायचंय, म्हणजेच तुम्हाला यशस्वी व्हायचंय. तर तुम्हाला हा व्हिडिओ जो आहे इंग्रजीमध्ये तुम्हाला पैकी मार्क मिळवायचे असतील तर सुरुवातीपासून शेवटपर्यंत पहा. आजच्या तासिकेमध्ये मी तुम्हाला प्रश्नार्थी वाक्यांचे इनडायरेक्ट स्पीच शिकवणार आहे. प्रश्नार्थी वाक्य, इंट्रोगेटिव्ह सेंटेन्स म्हणजेच क्वेश्चन जेव्हा दुहेरी अवतरण चिन्हांमध्ये दिला जातो त्याचं इनडायरेक्ट स्पीच कसं करायचं हे आज सविस्तरपणे सुरुवातीपासून शेवटपर्यंत मी शिकवणार आहे. आणि जेव्हा हे मी शिकवेल, सुरुवातीला मी आधी नियम देईल, प्रश्नार्थी वाक्यांचं इनडायरेक्ट स्पीच करण्याचे तुम्हाला आधी मी नियम देईल, सविस्तर नियम देईल. आणि ते नियम संपल्यानंतर मी तुम्हाला IBPS न पूर्वीच्या परीक्षांमध्ये विचारलेले जे काही प्रश्न आहेत, म्हणजे प्रश्नार्थी वाक्यांचं इनडायरेक्ट स्पीच करायला सांगितलेलं आहे, ती वाक्य मी तुम्हाला करून दाखवेन. म्हणजे शेवटी, या व्हिडिओच्या शेवटच्या 15 मिनिटांमध्ये मी तुम्हाला प्रश्नार्थी वाक्यांचं इनडायरेक्ट स्पीच उदाहरणांसह करून दाखवेन. आणि म्हणून तुम्ही काय करायचंय, एकतर हा टॉपिक समजण्यासाठी, प्रश्नार्थी वाक्यांचं इनडायरेक्ट स्पीच कसं करतात हे समजण्यासाठी सुरुवातीपासून शेवटपर्यंत इथं बसायचं आहे. सोबत नोटबुक ठेवायची आहे. इथं जे मी नियम लिहून देईन ते नियम लिहून घ्यायचे आहेत. तर चला तर सुरुवात करूया आजच्या टॉपिकला, ज्याचं नाव आहे इनडायरेक्ट स्पीच ऑफ इंट्रोगेटिव्ह सेंटेन्सेस. काय नाव आहे आजच्या टॉपिकचं? इनडायरेक्ट नरेशन किंवा इनडायरेक्ट स्पीच ऑफ इंट्रोगेटिव्ह सेंटेन्सेस. इंट्रोगेटिव्ह सेंटेन्सेस म्हणजेच प्रश्नार्थी वाक्यांचे इनडायरेक्ट स्पीच, म्हणजेच क्वेश्चन्सचं इनडायरेक्ट स्पीच. चला लिहून घ्या मित्रांनो. अगोदर सर्वात सुरुवातीला शिकवण्याच्या आधी मी नियम लिहून देतो. इतर आधीचे जे टॉपिक होते, टेन्स होता, व्हॉइस होता, कुठलाही टॉपिक असू द्या, त्या टॉपिक मध्ये मी डायरेक्ट शिकवतो आधी आणि नंतर मग नियम लिहून देतो. पण हा एकमेव असा टॉपिक आहे ज्याचे नियम आधी तुमच्याजवळ पाहिजेत, नंतरच हा टॉपिक शिकवता येऊ शकतो. म्हणजे नियम काय आहेत हे बघूनच तुम्ही त्याचं काय करू शकता, त्या नियमानुसार दिलेल्या वाक्याचं इनडायरेक्ट स्पीच करू शकता. म्हणून अगोदर नियम लिहून घ्या. नियम लिहून घेताना सुद्धा समजून घ्या. पहिला नियम काय पहा. पहिला नियम अगदी सोपा आहे बघा. रूल नंबर 1, डायरेक्ट स्पीचचं इनडायरेक्ट स्पीच करताना पहिला नियम आहे रिपोर्टरचा. पहा, तिथं त्यांनी रिपोर्टर आपल्याला दिलेला असतो. रिपोर्टर म्हणजे कथन करणारा, स्पीकर, ज्याच्या तोंडून वाक्य बाहेर पडतं तो. हा रिपोर्टर जो आहे त्यामध्ये कोणताही बदल होत नाही. रिपोर्टर रिमेन्स द सेम. रिपोर्टर जशास तसा राहतो, त्यात कोणताही बदल होत नाही. रिपोर्टर रिमेन्स द सेम, इट डज नॉट चेंज. आता असे काही विद्यार्थी असतील ज्यांनी पहिल्यांदाच ही तशी करत असतील तर त्यांनी आधीचा व्हिडिओ जो आहे विधानार्थी वाक्यांचं इनडायरेक्ट स्पीच कसं केलं जातं हा अगोदर सविस्तर पहा. म्हणजे तुम्हाला मी रिपोर्टर कशाला म्हणत आहे, रिपोर्टर म्हणजे कोण असतो हे सगळं कळून जाईल तुम्हाला. त्यानंतर पहा, रिपोर्टर जसा तसा राहतो, त्यात कोणताही चेंज होत नाही. पहा इथे हे वाक्य पहा. रोहित सेड टू गीता. एक उदाहरण दाखवतो तुम्हाला. रोहित सेड टू गीता, वेर आर यू गोइंग? वेर आर यू गोइंग? If you study this sentence, if you analyze this sentence, you come to know that this sentence is interrogative sentence. The sentence which has been given in double inverted commas is a question, is an interrogative sentence, and this is the sentence of direct speech. हे डायरेक्ट स्पीचचं वाक्य आहे आणि ज्याच्या तोंडून हे वाक्य बाहेर पडतं दुहेरी अवतरण चिन्हातलं त्याला रिपोर्टर म्हणतात. बघा, हा रिपोर्टर आहे. मग डायरेक्ट स्पीचचं इनडायरेक्ट स्पीच करताना हा जो रिपोर्टर आहे तो मी काय सांगितलंय, रिपोर्टर ज्याच्या तोंडून वाक्य बाहेर पडतो
तो इनडायरेक्ट स्पीच मध्ये जशा तसा राहतो, मग तो नाऊन असो प्रोनाऊन असो, रिपोर्टर जशा तसा राहतो, त्यात कोणताही चेंज होत नाही आणि म्हणून इथं हा नियम दिलाय. आता रूल नंबर 2 महत्वाचा आहे, तिथं चेंजेस आहेत. पहा रूल नंबर 2 जो आहे तो याचा आहे, रिपोर्टिंग व्हर्बचा. पहा हा रिपोर्टर आहे आणि रिपोर्टरच्या थोडंसं वाक्य दर्शवणारा जो व्हर्ब आहे, क्रियापद आहे, त्याला रिपोर्टिंग व्हर्ब म्हणतात. आणि डायरेक्ट स्पीचचं इनडायरेक्ट स्पीच करताना रिपोर्टिंग व्हर्ब मध्ये चेंजेस होतात. डायरेक्ट स्पीचचं इनडायरेक्ट स्पीच करताना जो रिपोर्टिंग वर्ब आहे त्याच्यामध्ये चेंजेस होतात. ते चेंजेस कसे होतात ते देतो तुम्हाला, तिथे लिहा. रिपोर्टिंग वर्ब पुढील प्रमाणेच बदलते, पुढील प्रमाणे बदलते. रिपोर्टिंग वर्ब पुढील प्रमाणे बदलते असं तिथे लिहा. आता जे काही चेंजेस होतात डायरेक्ट स्पीचचं इनडायरेक्ट स्पीच करताना रिपोर्टिंग वर्ब मध्ये, ते मी तुम्हाला इथे लिहून देतो. चला, रिपोर्टिंग वर्ब चेंजेस अकॉर्डिंग टू द फॉलोइंग रूल्स. आता ते रूल्स कोणते आहेत पहा. समजा डायरेक्ट स्पीच मध्ये सेड शब्द आला, SAID सेड, तर इनडायरेक्ट स्पीच मध्ये त्याचं होतं आस्क्ड. सेड म्हणजे म्हणाला. सेडचा अर्थ काय होतो पहा. सगळी माहिती तुम्हाला इत्याभूत माहिती दिली जात आहे. अगदी लहान मुलाला समजावून सांगतात तसं समजावून सांगितलं जात आहे. तुम्हाला काही जरी येत नसेल तरी देखील तुम्हाला येऊन जाईल. बघा, सेड म्हणजे म्हणाला, त्याचं चेंज कसं होतं आस्क्ड. आस्क्ड म्हणजे विचारले. पहा, सेड म्हणजे म्हणाला आणि आस्क्ड म्हणजे काय, विचारला, विचारली, विचारले. डायरेक्ट स्पीचचं इनडायरेक्ट स्पीच मध्ये रूपांतर करताना सेडचं आस्क्ड केलं जातं. त्याच्यानंतर बरं एक गंमत सांगतो, आणखी भरपूर चेंजेस केले जातात. डायरेक्ट स्पीच मध्ये जर समजा सेड टू आलं किंवा डायरेक्ट स्पीच मध्ये समजा टोल्ड आलं, है की नाही, किंवा डायरेक्ट स्पीच मध्ये स्वतःच आस्क्ड आलं. आता सेड टू म्हणजे काय पहा, इथं टू हे प्रिपोजिशन आलं आहे. मग टू जर शब्द आला तर त्याचा अर्थ होतो ला. आणि सेड म्हणजे काय, म्हणाला. ला म्हणाला, ला म्हणाली, ला म्हणाले. सेड टू चा अर्थ होतो ला म्हणाला, ला म्हणाली, ला म्हणाले. आता इथं जे टोल्ड आहे त्याचा अर्थ होतो सांगितले. या टोल्डचा अर्थ काय होतो, सांगितले. इथं जो आस्क्ड शब्द आहे त्याचा अर्थ होतो विचारला, विचारली, विचारले. मग डायरेक्ट स्पीच मध्ये हे जर शब्द आले तर इनडायरेक्ट स्पीच करताना त्यांच्यामध्ये पहा, याच्यातला कुठला जरी शब्द आला डायरेक्ट स्पीच मध्ये, सेड आला, सेड टू आला, टोल्ड आला, आस्क्ड आला, तर इनडायरेक्ट स्पीच मध्ये तुम्हाला त्या दुहेरी अवतरण चिन्हातील वाक्यानुसार, त्याच्या अर्थानुसार, कोण म्हणालं, काय म्हणालं, कोणत्या आविर्भावामध्ये म्हणालं, याच्यानुसार रिपोर्टिंग वर्ब मध्ये चेंजेस करावे लागतात तुम्हाला, वाक्याच्या अर्थानुसार वगैरे. चला मग काय काय चेंजेस असतात ते पहा, देतो तुम्हाला चेंजेस. पहा, इथं आस्क्ड येतं. आस्क्ड म्हणजे विचारला, विचारली, विचारले. किंवा एनक्वायर्ड येतं. आपण एखाद्याला काही विचारतो म्हणजे चौकशीच करतो, मग इथं एन्क्वायर्ड देखील येऊ शकतं. सेड, सेड टू, टोल्ड किंवा आस्क्डच्या जागी एन्क्वायर्ड येऊ शकतं. एन्क्वायर्ड म्हणजे काय, चौकशी केली. पहा, मराठीचा अर्थ देखील देत आहे, व्यवस्थितरित्या लिहून घेऊ शकता. एन्क्वायर्ड देखील येऊ शकतं. किंवा दुसरा शब्द आहे इनक्वायर्ड. दोघांचा मिनिंग सेम आहे, स्पेलिंग मध्ये थोडासा चेंज आहे. इनक्वायर्ड म्हणजे देखील चौकशी केली. पहा, किंवा इकडे जर सेड, सेड टू, टोल्ड, आस्क्ड आलं, याच्यापैकी काही जरी आलं तरी आणखी एक होऊ शकते, इंटरोगेटेड. आता इंटरोगेटेड म्हणजे काय, कसून चौकशी केली. जेव्हा एखाद्याची कसून चौकशी केली जाते तेव्हा तुम्ही इंट्रोगेटेड घेऊ शकता, है की नाही. इंट्रोगेशन म्हणजे काय, चौकशी करणे, है की नाही. मग हा सुद्धा तिथं रिपोर्टिंग वर्ब येऊ शकतो. समजा डायरेक्ट स्पीच मध्ये सेड आलं, सेड टू आलं, टोल्ड आलं, आस्क्ड आलं, तर इथं आणखी एक तुम्ही काय करू शकता, रिपोर्टिंग वर्ब घेऊ शकता. वाक्याच्या अर्थानुसार म्हटलं मी, कोण म्हणालं, कोणास म्हणालं, काय म्हणालं, कोणत्या आविर्भावात म्हणालं, यानुसार ते घ्यावं लागतं. आणि काहीच सुचत नसेल तुम्हाला, इनक्वायर्ड घ्यावं का, एन्क्वायर्ड घ्यावं का, इंट्रोगेटेड घ्यावं का, बेगड घ्यावं वगैरे काही कळत नसेल तर उगाच नेहमी आस्क्ड घेता. सेड आलं, सेडच्या जागी आस्क्ड, सेड टू आलं त्याच्या जागी आस्क्ड, टोल्ड आलं त्याच्या जागी आस्क्ड, आस्क्ड आलं तर त्याच्या जागी आस्क्ड घेऊ शकता. पहा, आणखी एक इथं दुसरं काय येऊ शकतं, आणखी येऊ शकतं वॉन्टेड टू नो. पहा, वॉन्टेड टू नो. वॉन्टेड टू नो, जेव्हा एखादा तुम्ही प्रश्न विचारता तुम्हाला काहीतरी जाणून घ्यायचं असतं. जेव्हा तुम्ही एखादा प्रश्न विचारता तुम्हाला काहीतरी जाणून घ्यायचं असतं, म्हणून काय करा,
याच्यापैकी कोणतंही रिपोर्टिंग वर्ब आलं तर तुम्ही तिथे लिहू शकता वॉन्टेड टू नो, जाणून घ्यायचं होतं, जाणून घ्यायचं होतं. बघा वॉन्टेड टू नोचा अर्थ काय होतो, जाणून घ्यायचं होतं. त्यानंतर तुम्ही क्वेश्चनड असं देखील घेऊ शकता. जर एखाद्यानं प्रश्न केला असेल, एखाद्यानं प्रश्न विचारला असेल, आहे की नाही, तर तुम्ही तिथे काय करू शकता, क्वेश्चन. क्वेश्चन म्हणजे प्रश्न केला, प्रश्न विचारला. झालं. आणखी काय येऊ शकतं, तर बघा एखाद्याच्या मनामध्ये प्रश्न स्वतःलाच पडला असेल, एखाद्याला स्वतःलाच प्रश्न पडला असेल, मी परीक्षा देऊ की नाही, आहे की नाही. आता स्वतःलाच पडलेला प्रश्न आहे, मी अभ्यास करू की नाही, स्वतःलाच पडलेला प्रश्न आहे. मग जेव्हा एखाद्याला स्वतःलाच प्रश्न पडला असतो, एखाद्यानं स्वतःलाच प्रश्न विचारला असतो, मग हे सेड, सेड टू, टोल्ड, आस्क्ड यांच्या जागी एक दुसरा शब्द तुम्ही घेऊ शकता, तो म्हणजे वंडर्ड. इथं जागा नसल्यामुळं मी इथं लिहितो, पहा इथं लिहू का, पहा वंडर्ड. काय घ्यायचं, वंडर्ड. वंडर म्हणजे आश्चर्यचकित होणे असाही अर्थ होतो, आणि वंडर्ड म्हणजे प्रश्न पडणे पण अर्थ होतो. स्वतःलाच प्रश्न पडला असेल तर प्रश्न पडला या अर्थाने काय घेऊ शकता तुम्ही, वंडर्ड. तर अशा प्रकारे डायरेक्ट स्पीचचं इनडायरेक्ट स्पीच करताना रिपोर्टिंग वर्ब मध्ये हे बदल होतात. सेड, सेड टू, टोल्ड, आस्क्ड आलं तर त्याचा मध्ये बदल होतो वंडर्ड, आस्क्ड, एन्क्वायर्ड, इन्क्वायर्ड, इंटरोगेटेड, वॉन्टेड टू नो, क्वेश्चन याच्यापैकी कुठलाही शब्द म्हणजे मी तुम्हाला सांगितल्याप्रमाणे यूज करू शकता. आता तुम्ही म्हणाल जर डायरेक्ट स्पीच मध्ये यांच्यापैकी कोणी आलं नाही पण यांच्यापैकी कोणी आलं तर काय करायचं. समजा डायरेक्ट स्पीच मध्ये वंडर्ड शब्द आला रिपोर्टिंग वर्ब म्हणून, तर इंडायरेक्ट स्पीच मध्ये त्याच्यात काही चेंज करू नका, वंडर्डला वंडर्ड लिहा. डायरेक्ट स्पीच मध्ये आस्क्ड शब्द आला तर त्याच्यामध्ये हो आता हे त्याचे इन्क्वायर्ड एन्क्वायर्ड असे बदल करू शकता किंवा आस्क्डला आस्क्ड ठेवू शकता. डायरेक्ट स्पीच मध्ये इन्क्वायर्ड आलं, इंडायरेक्ट स्पीच मध्ये इन्क्वायर्ड घ्या. डायरेक्ट स्पीच मध्ये एन्क्वायर्ड आलं, इंडायरेक्ट स्पीच मध्ये एन्क्वायर्ड घ्या. डायरेक्ट स्पीच मध्ये इंटरोगेटेड आलं, इंडायरेक्ट स्पीच मध्ये इंटरोगेटेड घ्या. वॉन्टेड टू नो असं डायरेक्ट स्पीच मध्ये आलं तर इंडायरेक्ट स्पीच मध्ये देखील वॉन्टेड टू नोच घ्या, त्याच्यामध्ये काही चेंज करू नका. म्हणजे हे जर डायरेक्ट स्पीच मध्ये आलं तर इंडायरेक्ट स्पीच मध्ये जसं तसं ठेवा रिपोर्टिंग वर्ब. पण डायरेक्ट स्पीच मध्ये जर यांच्यापैकी कोणी आलं तर अर्थानुसार वाक्याच्या मिनिंगनुसार कोण कुणास म्हणालं यानुसार हे घेऊ शकता, यांच्यापैकी कोणालाही घेऊ शकता. आणि जर तुम्ही म्हणत असाल नाही सर आम्हाला तेवढं ज्ञान नाही, बरोबर आहे की नाही, यापैकी कोणता शब्द घ्यावा आम्हाला थोडं कन्फ्युज होत आहे, तर मग काय करत राहा, सेड येऊ डायरेक्ट स्पीच मध्ये, सेड टू येऊ, टोल्ड येऊ किंवा आस्क्ड येऊ. नेहमी इंडायरेक्ट स्पीच करताना तुम्ही आस्क्ड घेऊ शकता. हा कॉमन वर्ड आहे, तुम्ही नेहमी घेऊ शकता. कारण का तुम्ही एखाद्याला प्रश्न विचारत असता, चौकशी करता म्हणजे प्रश्न विचारता, कसून चौकशी करता म्हणजे प्रश्न विचारता, आहे की नाही. म्हणून काय करायचंय, नुसतं आस्क्ड लिहू शकता. चला हे झालं कशाचं, रिपोर्टिंग वर्ब बद्दल. आता यानंतरचा जो तिसरा नियम आहे, पहिला नियम लिहून घ्या, दुसरा नियम लिहून घ्या, आता तिसऱ्या नियमाकडे जाऊया, आहे की नाही. चला आणि हे लिहून घ्या पटकन, आणि यानंतर आपण तिसऱ्या नियमाकडे जाऊया. चला हरी अप. हा तिसरा नियम काय तो लिहून घ्या. तिसरा नियम असतो लिसनर बद्दल. पहा ऐकणाऱ्याला लिसनर म्हणतात, कथन करणाऱ्याला रिपोर्टर, त्याचं कथन दर्शवणाऱ्याला रिपोर्टिंग वर्ब, आणि कथन करणाऱ्याचं कथन ऐकणाऱ्याला लिसनर म्हणतात, ऐकणारा. आता त्या लिसनर मध्ये काय चेंज होतो, डायरेक्ट स्पीचचं इंडायरेक्ट स्पीच करताना लिसनर बदलत नाही, इट डज नॉट चेंज. जसं रिपोर्टर बदलत नाही तसं लिसनर देखील बदलत नाही, लिसनर जशास तसा राहतो. लिसनर रिमेन्स द सेम, इट डज नॉट चेंज. चला हा नियम लक्षात ठेवा. नेहमी प्रत्येक प्रकारच्या वाक्यामध्ये, वाक्य विधानार्थी असो, वाक्य प्रश्नार्थी असो, वाक्य उद्गारवाचक वाक्य असो, वाक्य आज्ञार्थी असो, लिसनर रिमेन्स द सेम, इट डज नॉट चेंज. व्हॉट अबाउट द फोर्थ रूल, व्हॉट अबाउट द डबल इन्व्हर्टेड कॉमास. डबल इन्व्हर्टेड कॉमासचं काय होतं पहा. आता काय होतं, लिसनरच्या नंतर बारी आहे दुहेरी अवतरण चिन्हांची, डबल इन्व्हर्टेड कॉमाची. दुहेरी अवतरण चिन्ह आपण ज्याला म्हणतो, है की नाही, त्या दुहेरी अवतरण चिन्हांचं म्हणजेच या डबल इन्व्हर्टेड कॉमासचं काय होतं. समजा दुहेरी अवतरण चिन्ह आली वाक्यात, म्हणजे येतातच तिथं, तर व्हॉट हॅपन्स विथ डबल इन्व्हर्टेड कॉमास. तर बघा जर वाक्य प्रश्नार्थी असेल,
पहा, वाक्य जर प्रश्नार्थी असेल तर दुहेरी अवतरण चिन्ह निघून जातात. पहा, दुहेरी अवतरण चिन्ह निघून जातात. दुहेरी अवतरण चिन्ह निघून जातात व स्वल्प विरामाच्या जागी जो स्वल्प विराम आहे कॉमा स्वल्प विरामाच्या जागी काय लिहायचं तुम्हाला इथं? स्वल्प विरामाच्या जागी तिथं बाण दाखवा आणि रूल नंबर 1 लिहा. दुहेरी अवतरण चिन्ह निघून जातात व स्वल्प विरामाच्या जागी त्याच वाक्यातील म्हणजे दिलेल्या वाक्यातील तुम्हाला दिलेले जे वाक्य आहे त्याच वाक्यातील WH वर्ड कोण WH वर्ड कंजक्शन म्हणून येतो. पहा, कंजक्शन म्हणून घेतला जातो किंवा म्हणून येतो, म्हणून घेतला जातो. पहा, नियम फार महत्वाचा आहे. समजा डायरेक्ट स्पीचचं तुम्ही इंडिया स्पीच करतात. डायरेक्ट स्पीचचं इंडिया स्पीच करताना प्रश्नार्थी वाक्य जर असेल तर इंडिया स्पीच करताना वाक्यात एखादा WH वर्ड आलेला असतो. व्हेन, व्हेअर, हाऊ, वेच, हू वगैरे. तर हा WH वर्ड कंजक्शन म्हणून घेतला जातो. तुम्ही म्हणाल सर दॅट कंजक्शन म्हणून घ्या. नाही, डायरेक्ट स्पीचचं इंडिया स्पीच करताना प्रश्नार्थी वाक्यांचं दॅट कंजक्शन घेतलं जात नाही, तर त्याच वाक्यातील WH वर्ड जो आहे कंजक्शन म्हणून घेतला जातो. हा नियम लक्षात ठेवा. दॅट घ्यायच्या फंद्यात पडू नका. काय करायचंय? त्याच वाक्यातील WH वर्ड कंजक्शन म्हणून घेतला जातो. समजलं? हा झाला एक नियम. बघा, चौथ्यातला एक आणखी एक आहे नियम. तुम्हाला वाक्यात जर WH वर्ड नसेल तर, आहे की नाही? आपल्याला माहित आहे वाक्याचे 4 प्रकार आहेत. असरेटिव्ह, इंट्रोगेटिव्ह, इम्परेटिव्ह, एक्सक्लेमेटरी. तर इंट्रोगेटिव्ह जे सेंटेन्स आहेत त्याचे पण 2 प्रकार आहेत. एक WH टाइप क्वेश्चन, दुसरं व्हर्बल क्वेश्चन किंवा त्याला आपण म्हणतो येस नो टाइप क्वेश्चन. जे व्हर्बल क्वेश्चन असते, जे येस नो टाइप क्वेश्चन असते त्याच्यामध्ये WH वर्ड नसतो. मग जर WH वर्ड दिलेल्या प्रश्नार्थी वाक्यात नसेल तर, प्रश्नार्थी वाक्य तर आहे पण त्याच्यामध्ये WH वर्ड नसेल तर मग कोणाला कंजक्शन म्हणून घ्यायचं? परत दॅटला घ्यायचं का? नाही, दॅट फक्त विधानार्थी वाक्यांमध्ये घेत राहा. मग इथं काय करायचंय? इथं जर वाक्यात WH वर्ड नसेल तर इफ किंवा व्हेदर हे कंजक्शन घेतात. समजा इथे लिहा, वाक्यात WH वर्ड नसेल तर, WH वर्ड नसेल तर वाक्यात WH वर्ड नसेल तर इफ, IF इफ किंवा व्हेदर. बघा, इफ, IF इफ किंवा व्हेदर यापैकी एक शब्द, यापैकी कोणताही एक शब्द कंजक्शन म्हणून घेतात. कंजक्शन म्हणून घेतात. आलं लक्षात तुमच्या? हे लिहून घ्या. हे लिहून घ्यायचे, समजून देखील घ्यायचे. समज नसेल तर वारंवार पाहायचंय, रिपीट पाहायचंय. तर अशा प्रकारे कंजक्शन तुम्ही काय करू शकता? त्याच वाक्यातील WH वर्ड घेऊ शकता. आणि वाक्यात जर WH वर्ड नसेल तर इफ, एकतर इफ घ्या किंवा व्हेदर घ्या. तुम्हाला 2 चॉईसेस पैकी आम्ही कोणाचा यूज करा. चला, इफचं स्पेलिंग कसं आहे? लहान आहे, 2 अक्षरी आहे आणि सोपा शब्द आहे लक्षात ठेवायला, म्हणून इफच लिहित राहा. नाहीतर तुम्हाला लिहायचं असेल तर व्हेदर घ्या. तुमची चॉईस आहे, काय अर्थ नाही, कोणते घेऊ शकता. त्याच्यानंतर रूल नंबर 5. आता रूल नंबर 5 काय आहे? दुहेरी अवतरण चिन्हातील जे वाक्य आहेत त्याच्यात होणारे बदल. रूल नंबर 5 काय? दुहेरी अवतरण चिन्हातील वाक्य जे आहे त्याला आपण रिपोर्टेड स्पीच म्हणतो. त्या दुहेरी अवतरण चिन्हातील वाक्यामध्ये होणारे आपण चेंजेस बघूया. इथे लिहा 5वा नियम. रिपोर्टेड स्पीचच्या वाक्यात, रिपोर्टेड स्पीचच्या वाक्यात म्हणजेच दुहेरी अवतरण चिन्हातील वाक्यात, दुहेरी अवतरण चिन्हातील वाक्यात होणारे बदल, आपल्याला काय पाहायचंय? दुहेरी अवतरण चिन्हामध्ये जे वाक्य आहे
त्या वाक्यात होणारे बदल आपल्याला लिहून घ्यायचे. ते बदल पुढील प्रमाणे होतात. ते बदल कसे होतात काय नाही ते मी तुम्हाला देतो, सविस्तरपणे लिहून घ्या. चला चला मित्रांनो, हा जो 5वा नियम आहे त्याच्यातला पहिला नियम आपल्याला लिहायचा आहे. आता इथं फार महत्वाची बाब आहे एक. दुहेरी अवतरण चिन्हातील वाक्य प्रश्नार्थी असतं आणि इनडायरेक्ट स्पीच करताना त्या प्रश्नार्थी वाक्याचं आपल्याला विधानार्थी वाक्यामध्ये रूपांतर करायचं असतं. पुन्हा एकदा सांगतो, दुहेरी अवतरण चिन्हातील वाक्य क्वेश्चन असतं, इंट्रोगेटिव्ह सेंटेन्स असतं. त्याचे इनडायरेक्ट स्पीच मध्ये रूपांतर करताना त्याला आपल्याला असर्टिव्ह सेंटेन्स मध्ये, स्टेटमेंट मध्ये किंवा विधानार्थी वाक्यामध्ये त्याचं आपल्याला रूपांतर करायचं असतं. आणखी एक त्याच्यापेक्षाही महत्वाची गोष्ट सांगतो, अधोरेखित करून ठेवा. दुहेरी अवतरण चिन्हातील वाक्य कोणत्याही प्रकारचं असू द्या, 4 पैकी कोणत्याही प्रकारचं, प्रश्नार्थी असो, विधानार्थी असो, आज्ञार्थी असो, उद्गारवाचक असो, इनडायरेक्ट स्पीचचं वाक्य नेहमी विधानार्थीच असलं पाहिजे. म्हणजे इनडायरेक्ट स्पीच करताना त्याचं विधानार्थीच करता आलं पाहिजे. म्हणून तुम्हाला वाक्याचे प्रकार माहित असले पाहिजेत मित्रांनो, आणि त्या प्रकाराचं एकमेकांमध्ये रूपांतर कसं करतात हे माहित असलं पाहिजे. म्हणजे पुन्हा एकदा सांगतो, डायरेक्ट स्पीचचं वाक्य प्रश्नार्थी असेल तर इनडायरेक्ट स्पीचचं वाक्य प्रश्नार्थी ठेवायचं नाही. समजलं? जर तुम्ही ते प्रश्नार्थी ठेवलात तर एवढी मेहनत घेऊन सुद्धा काय उपयोग नाही, एवढे चेंजेस करून काय उपयोग नाही. तुमचं उत्तर चुकलेलं आहे आणि तुम्हाला त्या प्रश्नाचे, म्हणजे त्या प्रश्नाचं जे तुम्ही उत्तर लिहिले त्याचे मार्क्स मिळणार नाही, तुमचं प्रश्नाचं उत्तर चुकीचं होईल. म्हणून हे लक्षात ठेवा, दिलेलं वाक्य प्रश्नार्थी असेल किंवा उद्गारवाचक असेल किंवा कोणत्याही प्रकारचं असू द्या, इनडायरेक्ट स्पीच मध्ये मात्र त्याला विधानार्थीच करतात. आणि विधानार्थी वाक्य म्हणजे काय हो, आधी सब्जेक्ट घ्यायचा आहे की नाही. विधानार्थी करणं म्हणजे सोपं आहे. आधी सब्जेक्ट घ्यायचा, त्याच्यानंतर वर्ब घ्यायचं वाक्यातलं आणि उर्वरित वाक्य आहे त्या क्रमाने लिहून फुल स्टॉप द्यायचा. एखाद्या वाक्याचं विधानार्थी करणं म्हणजे काय, आधी त्या वाक्याचा सब्जेक्ट घ्या, त्याच्यानंतर वर्ब घ्या आणि उर्वरित वाक्य आहे त्या क्रमाने लिहा. म्हणून तुम्ही काय करा, 5व्यातला पहिला नियम घ्या, अतिशय महत्वाचा नियम आहे. दिलेलं वाक्य प्रश्नार्थी असते. दिलेलं वाक्य प्रश्नार्थी असते. त्याचे रूपांतर विधानार्थी वाक्यातच करतात. विधानार्थी वाक्यातच म्हणजे असर्टिव्ह सेंटेन्स. बघा, त्याचे रूपांतर विधानार्थी वाक्यातच करतात म्हणजे असर्टिव्ह सेंटेन्स मध्ये करतात. दिलेलं वाक्य प्रश्नार्थी असते, त्याचे रूपांतर विधानार्थी वाक्यातच करतात, असर्टिव्ह सेंटेन्स मध्येच करतात. हा पहिला नियम कधीच विसरायचा नाही. आता 5व्यातला दुसरा नियम. आता असर्टिव्ह सेंटेन्स म्हणजे काय, परत इथं हे दिलेलं सांगतो, आधी कर्ता घेतात नंतर क्रियापद घेतात. तुम्ही आधी कर्ता नंतर क्रियापद घेतलात, बाकीचं काही येऊ द्या, ते नंतर लिहू शकता. याला म्हणतात विधानार्थी. अशीच ठेवायची रचना. आता नियम नंबर 2. आता नियम नंबर 2 आहे, मी तुम्हाला त्याची सविस्तर माहिती विधानार्थी वाक्याचं इंडायरेक्ट करताना दिलेली आहे. नियम नंबर 2 काय पहा. आता कर्ता जर आधी येणार असेल विधानार्थी वाक्यामध्ये तर कर्त्यामध्ये बदल व्हायला पाहिजे ना. मग इथे लिहा, रिपोर्टेड स्पीचच्या म्हणजे दुहेरी अवतरण चिन्हातील वाक्याच्या रिपोर्टेड स्पीचच्या कर्त्यामध्ये, बघा रिपोर्टेड स्पीचचा कर्ता असं घ्या, रिपोर्टेड स्पीचचा कर्ता आय किंवा वी किंवा यू असेल तर, रिपोर्टेड स्पीचचा कर्ता आय वी किंवा यू असेल तर त्यात पुढील प्रमाणे बदल करतात. बघा काय म्हटलंय, रिपोर्टेड स्पीचचा कर्ता आय असेल, वी असेल किंवा यू असेल तर त्यात बदल करावेच लागतात आणि ते बदल पुढील प्रमाणे करतात. हे बदल मी तुम्हाला डिटेलमध्ये पूर्वी दिलेले आहेत, अगदी सविस्तरपणे, आणि म्हणून तुम्हाला ते नियम आधीच्या व्हिडिओमध्येच पाहावे लागतील. नाहीतर मग आज मी परत ते नियम दिले तर लेंथ जी आहे आजच्या लेक्चरची ती वाढेल, मग तुम्ही बोर व्हाल. आणि म्हणून काय करा, मी इथं देतो नियम तुम्हाला, पण ते कसे असतील एकदम शॉर्टकटमध्ये. पण तुम्हाला जर सविस्तर नियम पाहिजे असतील तर विधानार्थी वाक्याच्या इंडायरेक्ट स्पीचचे नियम तुम्ही बघू शकता. बघा दुसऱ्यातला पहिला नियम,
रिपोर्टेड स्पीचचा करता, रिपोर्टेड स्पीचचा करता म्हणजे दुहेरी अवतरण चिन्हातील वाक्याचा करता आय असेल तर तो रिपोर्टर नुसारच बदलतो. रिपोर्टर कोण आहे? पुरुष आहे, स्त्री आहे, एकवचनी आहे, अनेकवचनी आहे, यानुसार बदलतो. रिपोर्टर नुसारच बदलतो हे लक्षात ठेवा. त्याला बदलावं लागतं, तो बदलतो रिपोर्टर नुसारच. त्याच्यातला बी नियम घ्या. रिपोर्टेड स्पीचचा करता पहा दुहेरी अवतरण चिन्हातील वाक्याचा करता वी असेल तर तो देखील रिपोर्टर नुसारच बदलतो. पहा तो देखील काय करतो? रिपोर्टर नुसारच बदलतो. कोण? दुहेरी अवतरण चिन्हातील वाक्याचा करता वी असेल तर तो देखील रिपोर्टर नुसारच बदलतो. आय असो किंवा वी असो रिपोर्टर नुसारच बदलतो. अगदी सविस्तर हे सुद्धा आहे, डिटेल. चला आता सी नियम. रिपोर्टेड स्पीचचा करता दुहेरी अवतरण चिन्हातील वाक्याचा करता यू असेल तर बघा दुहेरी अवतरण चिन्हातील वाक्याचा करता यू असेल तर तो मात्र लिसनर नुसार बदलतो. असेल तर तो मात्र लिसनर नुसारच बदलतो. कोणानुसार बदलतो? लिसनर नुसारच बदलतो. वाक्यामध्ये कोण लिसनर आहे? स्त्री आहे, पुरुष आहे, एकवचनी आहे, अनेकवचनी आहे, कोण आहे यानुसारच बदलतो. म्हणजे अशा प्रकारे रिपोर्टेड स्पीचच्या वाक्यात दुहेरी अवतरण चिन्हातील वाक्यामध्ये बदल होतात. आणि रिपोर्टेड स्पीचचा करता इतर कोणी असेल, रिपोर्टेड स्पीचचा करता ही, सी, इट, दे कुणाचंही नाव, एखाद्याचं नाव असेल तर त्यात कोणताही बदल होत नाही. असेल तर त्यात कोणताही बदल होत नाही. म्हणजे दुहेरी अवतरण चिन्हातील वाक्याचा करता आय, वी, यू यांना सोडून यांच्या व्यतिरिक्त कोणी असेल तर त्यात कोणताही बदल होत नाही. ही, सी, इट, दे कुणाचे नाव असेल तर त्यात कोणताच बदल होत नाही. कोणताही बदल होत नाही. तर अशा रीतीने तुम्ही डायरेक्ट स्पीचचं इंडायरेक्ट स्पीच करू शकता. आणि डायरेक्ट स्पीचचं इंडायरेक्ट स्पीच करताना रिपोर्टेड स्पीचच्या कर्त्यामध्ये जे बदल होतात ते तुम्हाला मी इथं सविस्तरपणे दिले आहेत. चला बरं हे लिहून घ्या व्यवस्थित. त्या नोटबुक असेल तर पटकन लिहून घ्या. चला हा मित्रांनो, आता हा पाचव्यातला तिसरा नियम आहे का दुसरा? बघा बरं. यस, पाचव्यातला आपण काय केलाय? पहिला नियम पाहिलाय, बरोबर आहे. त्याच्यानंतर पाचव्यातला आपण दुसरा नियम पाहत आहोत. दुसऱ्यामध्ये आपण कोणता नियम पाहत आहोत? रिपोर्टेड स्पीचच्या काळात होणारे बदल. पाचव्यातला पहिला नियम काय पाहिला? दिलेला जो प्रकार आहे वाक्याचा प्रकार, दिलेलं वाक्य प्रश्नार्थी असतं त्याच्यात चतुरूपांतर विधानार्थी वाक्यात करतात. त्याच्यानंतर आपण दुसरा नियम काय पाहिला? रिपोर्टेड स्पीचच्या कर्त्यात होणारे बदल. मग हा कितवा नियम आहे? पाचव्यातला तिसरा नियम आहे. पाचव्यातला तिसरा नियम आहे आणि तो नियम काय पहा? रिपोर्टेड स्पीचच्या काळात होणारे बदल किंवा रिपोर्टेड स्पीचच्या क्रियापदामध्ये म्हणजेच वर्ब मध्ये होणारे बदल. काळात होणारे बदल म्हणजेच क्रियापदामध्ये होणारे बदल असतात. समजलं? मध्ये होणारे बदल. आता आपल्याला हा तिसरा नियम पाहायचा आहे. पहा डायरेक्ट स्पीचचं इंडायरेक्ट स्पीच करताना दुहेरी अवतरण चिन्हातील वाक्याच्या काळात बदल करतात. पण हे बदल कधी करतात? जेव्हा रिपोर्टिंग वर्ब, तुम्हाला दिलेल्या वाक्याचं रिपोर्टिंग वर्ब जे आहे ते जेव्हा भूतकाळी असतं तेव्हा दुहेरी अवतरण चिन्हातील वाक्याच्या काळामध्ये बदल करतात. दुहेरी अवतरण चिन्हातील वाक्याचा काळ बदलतात, त्याचं भूतकाळात रूपांतर करतात, पास्ट टेन्स मध्ये रूपांतर करतात. आता इथं मला काय सांगायचं तुम्हाला, जेव्हा तुम्हाला एखादं वाक्य दिलं जातं मग ते वाक्य विधानार्थी असो, प्रश्नार्थी असो की उद्गारवाचक असो, हा नियम सगळ्या प्रकारच्या वाक्यांना लागू आहे. रिपोर्टिंग वर्ब जर पास्ट टेन्स असेल तर दुहेरी अवतरण चिन्हातील वाक्याचा काळ बदलला जातो, बदलावा लागतो. चला या मग हे चेंजेस मी तुम्हाला डिटेल मध्ये दिलेले आहेत. कधी दिलेले आहेत? यापूर्वीच्या तासिकेमध्ये, यापूर्वीच्या व्हिडिओमध्ये विधानार्थी वाक्याच्या इंडायरेक्ट स्पीचच्या वेळेस. ते पाहिल्याशिवाय तुम्हाला हे जमणार नाही. तिथे मी डिटेलमध्ये दिलेत. आता इथं मी शॉर्टकटमध्ये देत आहे. म्हणून काय करा, हे जे काळाचे बदल आहेत तुम्हाला तिथं अगदी सुरुवातीपासून शेवटपर्यंत व्यवस्थित दिलेत. तुम्ही म्हणता असाल तर या व्हिडिओमध्ये सुद्धा ते बदल देऊ शकतो मी. बघा काळाचे बदल
पहा, दिलेल्या काळात त्याच्याशीच संलग्न किंवा संबंधित भूतकाळात रूपांतर करतात. हे नियम काय लिहायचा? दिलेल्या काळाचे त्याच्याशीच संलग्न किंवा संबंधित त्याच्यासारख्याच असणाऱ्या भूतकाळात रूपांतर करतात. कशात रूपांतर करतात? भूतकाळात रूपांतर करतात. हा नियम नेहमी लक्षात ठेवा. एवढं जरी लक्षात ठेवलं तरी तुम्हाला कुठल्याही डायस्पीच इंडायस्पीच करताना काळाची बदली होऊन जातील. आता बी नियम, जर दिलेला काळ भूतकाळ असेल तर, जर तुम्हाला दिलेला काळ भूतकाळ असेल तर मग इथं नियम लिहा, दिलेला काळच भूतकाळ असेल तर, दिलेला काळच भूतकाळ असेल तर, दिलेला काळच भूतकाळ असेल तर त्याचे रूपांतर त्याच्याशीच संलग्न पण त्याच्यापेक्षा मोठ्या भूतकाळात करतात. त्याचे रूपांतर त्याच्याशीच संलग्न म्हणजे त्याच्यासारख्याच असलेल्या, त्याच्याशीच संलग्न पण त्याच्यापेक्षा मोठ्या भूतकाळात करतात. मोठ्या भूतकाळात करतात. आता इथं मोठा भूतकाळ म्हणजे काय, छोटा भूतकाळ म्हणजे काय, तर मी हे स्वतः तुम्हाला समजण्यासाठी वापरलेला टर्म आहे, शब्द आहे. पहा, साधा भूतकाळ छोटा भूतकाळ झाला, त्याचा मोठा भूतकाळ पूर्ण भूतकाळ, चालू भूतकाळ छोटा भूतकाळ झाला, चालू पूर्ण भूतकाळ त्याचा मोठा भूतकाळ झाला. म्हणजे दिलेला काळच भूतकाळ असेल तर त्याचं रूपांतर त्याच्यासारख्याच असणाऱ्या किंवा त्याच्याशी संलग्न असलेल्या पण त्याच्यापेक्षा मोठ्या भूतकाळात करायचंय. म्हणजे सिंपल पास्टचं पास्ट परफेक्ट मध्ये रूपांतर करायचंय, पास्ट कंटिन्युअसचं पास्ट परफेक्ट कंटिन्युअस मध्ये रूपांतर करायचंय. पहा कसं, आता हे तुम्हाला डिटेलमध्ये तो सेंटरला टाका टेन्स, TENSE टेन्स असं टाका आणि अशी एक उभी रेष मांडा. या बाजूला लिहा DS डायरेक्ट स्पीच आणि या बाजूला लिहा IDS इनडायरेक्ट स्पीच. आता डायरेक्ट स्पीच मध्ये जर क्रियापदाचं पहिलं रूप आलं असेल तर इनडायरेक्ट स्पीच मध्ये क्रियापदाचं दुसरं रूप घेतात. डायरेक्ट स्पीच मध्ये जर समजा सिंपल प्रेझेंट आला असेल, सिंपल प्रेझेंट डायरेक्ट स्पीच मध्ये, तर इनडायरेक्ट स्पीच मध्ये त्याचं सिंपल पास्ट मध्ये रूपांतर करतात. अगदी सोपे नियम आहेत हे, तुमच्यासाठी तयार केलेले आहे. त्याच्यानंतर डायरेक्ट स्पीच मध्ये जर सिंपल पास्ट टेन्स आलं तर, आता सिंपल पास्ट टेन्स पेक्षा मोठा पास्ट टेन्स कोणता, तर पास्ट परफेक्ट आहे, म्हणून हॅड प्लस V3 लिहा. बघा, पास्ट परफेक्ट मध्ये रूपांतर करा. दिलेला काळच काय असेल भूतकाळ असेल तर त्याचं रूपांतर त्याच्यापेक्षा मोठ्या भूतकाळात करतात. इकडे जर समजा सिंपल पास्ट टेन्स आलं, डायरेक्ट स्पीच मध्ये जर सिंपल पास्ट टेन्स आलं तर इनडायरेक्ट स्पीच मध्ये काय करायचं त्याचं, तर आपल्याला पास्ट परफेक्ट मध्ये रूपांतर करायचं. चला याच्या पुढील नियम देखील लिहून देतो. डायरेक्ट स्पीच मध्ये जर हॅड अधिक थर्ड फॉर्म आलं तर, म्हणजेच पास्ट परफेक्ट टेन्स आलं तर, डायरेक्ट स्पीच मध्ये हॅड अधिक थर्ड फॉर्म म्हणजेच पास्ट परफेक्ट आलं तर, इनडायरेक्ट स्पीच मध्ये त्याचं हॅड अधिक थर्ड फॉर्म असंच करतात. म्हणजे पास्ट परफेक्ट टेन्स पेक्षा मोठा पास्ट टेन्स नाही. म्हणजे हॅड अधिक थर्ड फॉर्म म्हणजे पास्ट परफेक्ट टेन्स आणि त्याचं इनडायरेक्ट स्पीच मध्ये हॅड अधिक थर्ड फॉर्म असंच होतं, म्हणजे पास्ट परफेक्ट टेन्स असंच होतं. चला यानंतर डायरेक्ट स्पीच मध्ये जर समजा इज किंवा एम किंवा आर आलं, म्हणजेच प्रेझेंट कंटिन्युअस आला, इज एम आर आणि क्रियापदाचं चौथं रूप आलं म्हणजे प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स आला, तर त्याचं रूपांतर त्याच्यासारख्याच असणाऱ्या कंटिन्युअस टेन्स मध्ये करतात, त्याच्यासारख्याच वाटणाऱ्या पास्ट कंटिन्युअस टेन्स मध्ये करतात. म्हणजे बघा, प्रेझेंट कंटिन्युअसचं रूपांतर पास्ट कंटिन्युअस मध्ये करतात, चालू वर्तमान काळात रूपांतर चालू भूतकाळात करतात. बघा, हा कोणता टेन्स आहे, पास्ट कंटिन्युअस आहे, है की नाही.
आणि यापूर्वीचा जो होता हा कोणता आहे? पास्ट परफेक्ट आहे. म्हणजे दिलेल्या काळाचं त्याच्याशीच संलग्न, त्याच्याशीच संबंधित भूतकाळात रूपांतर करतात. आणि दिलेला काळच भूतकाळ असेल तर त्याचं रूपांतर पहा त्याच्याशी संबंधित किंवा संलग्न पण त्याच्यापेक्षा मोठ्या भूतकाळात करतात. चला आता डायरेक्ट स्पीच मध्ये जर वॉज किंवा वेर आलं सर, आता हे जे वॉज वेर आहे म्हणजे हा जो चालू भूतकाळ आहे तो डायरेक्ट स्पीच मध्ये आला तर इनडायरेक्ट स्पीच मध्ये त्याचं रूपांतर त्याच्यापेक्षा मोठ्या भूतकाळात करतात. म्हणजेच इथं हॅड बीन असं घेतात. मग हे बघा, चालू भूतकाळाचं पास्ट कंटिन्युअस टेन्सचं रूपांतर पास्ट परफेक्ट कंटिन्युअस मध्ये होईल. जर डायरेक्ट स्पीच मध्ये जर पास्ट परफेक्ट कंटिन्युअस आला तर, चालू पूर्ण भूतकाळ आला तर इनडायरेक्ट स्पीच मध्ये त्याच्यापेक्षा मोठा भूतकाळ नाही, म्हणून पास्ट परफेक्ट कंटिन्युअस रूपांतर पास्ट कंटिन्युअस टेन्स मध्येच राहील. डायरेक्ट स्पीच मध्ये आता बघा इथपर्यंत आलो आपण. डायरेक्ट स्पीच मध्ये जर समजा प्रेझेंट परफेक्ट टेन्स आला तर हॅज किंवा हॅव आलं तर डायरेक्ट स्पीच मध्ये हॅड घेतात, म्हणजे तिकडे पास्ट परफेक्ट टेन्स होऊन जाते. डायरेक्ट स्पीच मध्ये जर पास्ट परफेक्ट टेन्स आला म्हणजे केवळ हॅड आलं आणि नंतर थर्ड फॉर्म आला तर इनडायरेक्ट स्पीच मध्ये त्याचं हॅड प्लस व्ही3 होतं. म्हणजे डायरेक्ट स्पीच मध्ये हॅड प्लस व्ही3 आलं डायरेक्ट स्पीच मध्ये तर इनडायरेक्ट स्पीच मध्ये त्याचं हॅड प्लस व्ही3 होतं. डायरेक्ट स्पीच मध्ये हॅज किंवा हॅव अधिक व्ही3 आलं तर इनडायरेक्ट स्पीच मध्ये हॅड प्लस व्ही3 होतं. म्हणजे प्रेझेंट परफेक्ट टेन्सचं रूपांतर पास्ट परफेक्ट मध्ये होतं आणि पास्ट परफेक्ट जर डायरेक्ट स्पीच मध्ये आलं तर त्याचं रूपांतर पास्ट परफेक्ट मध्येच राहतं. चला याच्यानंतर डायरेक्ट स्पीच मध्ये शाल आलं, समजा सिंपल फ्युचर टेन्स आला किंवा विल आलं सिंपल फ्युचर टेन्स आला तर इनडायरेक्ट स्पीच मध्ये त्याचं वुड असा बदल करतात. डायरेक्ट स्पीच मध्ये जर समजा वुड शब्द आला तर इनडायरेक्ट स्पीच मध्ये वुडला वुड असं ठेवतात. हे सर्व बदल मी तुम्हाला पूर्वीच्या दशकांमध्ये विधानार्थी वाक्यांच्या इनडायरेक्ट स्पीच मध्ये मी तुम्हाला दिले आहेत. चला डायरेक्ट स्पीच मध्ये जर समजा शूड आला, शूड हे मोड लॉगरी आलं तर याचा भूतकाळ शूड असाच होतो, वुड करायचा नाही. चला डायरेक्ट स्पीच मध्ये जर समजा मे हा शब्द आला, मे हे मोड लॉगरी आलं तर इनडायरेक्ट स्पीच मध्ये त्याचं माइट असं होतं. तर हे काळाचे बदल तुम्हाला माहित असले पाहिजेत, पाठ असले पाहिजेत. डायरेक्ट स्पीच मध्ये जर समजा कॅन आलं तर इनडायरेक्ट स्पीच मध्ये त्याचा बदल होईल कुड, COULD कुड. पहा इनडायरेक्ट स्पीच मध्ये बदल कसा होईल? कुड. तर हे बदल लक्षात ठेवा. आणखी काय उरलंय बघा, जे उरलंय त्याचा बदल मी इथे देतो. डायरेक्ट स्पीच मध्ये जर समजा मस्ट आलं, डायरेक्ट स्पीच मध्ये MUST मस्ट आला शब्द तर इनडायरेक्ट स्पीच मध्ये त्याचा हॅड टू करतात. काय करतात? हॅड टू असा बदल करतात. आणि डायरेक्ट स्पीच मध्ये जर हॅड टू आलं तर इनडायरेक्ट स्पीच मध्ये त्याचं हॅड टू म्हणजे डबल हॅड घेतात. बघा डायरेक्ट स्पीच मध्ये जर समजा हॅड टू आलं तर त्याचा बदल करतात हॅड टू. तर लक्षात ठेवा हे आहेत डायरेक्ट स्पीचचं इनडायरेक्ट स्पीच करताना होणारे काळाचे बदल. तर हे सर्व नियम लिहून घ्या, हे सर्व बदल लिहून घ्या, समजून घ्या. हे शॉर्टकट मध्ये नियम आहेत, नाहीतर मी तुम्हाला लॉंग कट मध्ये सुद्धा सांगू शकतो. ज्याला टेन्स येतो त्याला दिलेल्या काळाचं कोणत्या काळात रूपांतर होतं समजावून सांगल्यानंतर येतं, पण ज्याला टेन्स येत नाही त्याच्यासाठी हे शॉर्टकट आहे आणि ज्याला टेन्स येतं त्याच्यासाठी सुद्धा हे शॉर्टकट आहे. चला हे सगळं लिहून घ्या. हरिओम. हा मित्रांनो, आता आपण शेवटच्या आणि अखेरच्या म्हणजे पाचव्यातल्या चौथ्या नियमाकडे जाऊया. यापूर्वीच्या नियमांमध्ये आपण बघा रिपोर्टेड स्पीचचं वाक्य जे आहे त्यात होणारे जे बदल आहेत, दुहेरी अवतरण चिन्हातील जे वाक्य आहेत त्यात होणारे जे बदल आहेत त्यामध्ये आपण पाहिलं दिलेलं वाक्य प्रश्नार्थी होत असतं त्याचं रूपांतर विधानार्थी वाक्यात करतात. हा होता पहिला नियम, पाचव्यातला पहिला. नंतर पाचव्यातला दुसरा नियम पाहिला रिपोर्टेड स्पीचच्या कर्त्यात होणारे बदल. वाक्याचा कर्ता आय असेल, वी असेल, यू असेल तर त्यात काय बदल होतो हा नियम दिला. तिसरा नियम दिला रिपोर्टेड स्पीचच्या काळात होणारे बदल, नुकताच तो नियम दिला. आता चौथा नियम शेवटचा नियम बघूया. दिलेलं वाक्य जे आहे पाचव्यातला चौथा नियम काय पहा. आपल्याला दुहेरी अवतरण चिन्हामध्ये जे वाक्य दिलं असतं पहा, नियम नंबर 4 घ्या. तिथं उर्वरित वाक्य असं म्हणा, उरलेलं वाक्य किंवा उर्वरित वाक्य, उर्वरित वाक्य आहे त्याच क्रमाने लिहितात, आहे त्याच क्रमाने लिहितात. दिलेलं वाक्य जे आहे की नाही त्यापैकी आता उरलेलं जे वाक्य आहे
आहे त्या क्रमानेच लिहितात. पण असे करताना वाक्यात येणाऱ्या ऍडजेक्टिव्ह मध्ये म्हणजे विशेषणामध्ये, ऍडव्हर्ब मध्ये म्हणजे क्रियाविशेषणामध्ये व प्रोनाउन मध्ये म्हणजेच सर्वनामामध्ये योग्य ते बदल करतात व शेवटी पूर्णविराम देतात. वाक्याच्या शेवटी पूर्णविराम देतात. शेवटी काय करतात? पूर्ण विराम देतात. लक्षात ठेवा, कारण का दिलेलं वाक्य होतं प्रश्नार्थी, पण त्याचं इंडायरेक्ट स्पीच करताना आपण काय करतो? त्याचं असर्टिव्ह सेंटेन्स मध्ये रूपांतर करतो. मग दिलेल्या वाक्याचं असर्टिव्ह सेंटेन्स मध्ये रूपांतर केल्याच्या नंतर आपल्याला पूर्णविराम द्यावा लागेल. म्हणजे दिलेलं जे वाक्य आहे त्याचं आपण इंडायरेक्ट स्पीच केलं, पण इंडायरेक्ट स्पीच केल्याच्या नंतर आपण प्रश्नार्थी वाक्याचं विधानार्थी केलं आणि त्यामुळे काय करावं लागतं? आपल्याला वाक्याच्या शेवटी पूर्णविराम द्यावा लागतो. बरं, दुसरी गोष्ट, वाक्यामध्ये विशेषण आलं, समजा कोणतं विशेषण, जर दर्शक किंवा निर्देशक विशेषण आलं, दिस दॅट, है की नाही, दीज दोज, तर त्यांच्यामध्ये काय योग्य बदल करायचा ते तुम्हाला सांगितलंय. किंवा वाक्यामध्ये पजेशिव्ह ऍडजेक्टिव्ह आलं म्हणजे मालकी किंवा स्वामित्ववाचक विशेषण आलं, माय, योर, है की नाही, आवर, याच्यामध्ये बदल करावा लागतो. वाक्यामध्ये कर्माच्या जागी जर सर्वनाम आलं, मी, अस, यू, तर याच्यामध्ये बदल करावा लागतो. आणि ते बदल काय करायचे, कसे करायचे, यापूर्वीच्या तासिकांमध्ये दिलेले आहेत आणि ते बदल पाहिल्याशिवाय ते चेंजेस तुम्हाला करता येणार नाहीत. तर अशा प्रकारे डायरेक्ट स्पीचचं, प्रश्नार्थी वाक्याच्या डायरेक्ट स्पीचचं इनडायरेक्ट स्पीच कसं करायचे याचे सर्व नियम तुम्हाला आज दिलेत. आता हेच नियम फॉलो करून आपल्याला काही वाक्यांचं इनडायरेक्ट स्पीच करायचं. चला, मी तुम्हाला काय करतो, यापूर्वीच्या परीक्षांमध्ये IBPS ने जे प्रश्न दिले होते, बरोबर आहे, डायरेक्ट स्पीचचं इनडायरेक्ट स्पीच करण्यासाठी प्रश्नार्थी वाक्यांचे, ते घेऊया आणि त्यांचं इनडायरेक्ट स्पीच कसं करतात ते पण पाहूया. चला, हे लवकर लिहून घ्या. चला, हे क्रमांक 1चं वाक्य बघा. हे प्रश्नार्थी वाक्य आहे. दुहेरी अवतरण चिन्हांमध्ये आपल्याला प्रश्नार्थी वाक्य दिलंय आणि अशा वाक्याचं इनडायरेक्ट स्पीच कसं करायचं. जेव्हा दुहेरी अवतरण चिन्हांमध्ये इंट्रोगेटिव्ह सेंटेन्स दिलेलं असतं, याचं इनडायरेक्ट स्पीच कसं करायचं असतं पहा. आपण इथून सुरुवात करूया, पण सुरुवात करण्याच्या पूर्वी काय करायचं, जेव्हा तुम्हाला ते म्हणतात चेंज द नरेशन किंवा ट्रान्सफॉर्म द गिव्हन सेंटेन्स इनटू इनडायरेक्ट स्पीच, तेव्हा सगळ्यात पहिली गोष्ट तुम्ही करायची की दुहेरी अवतरण चिन्हातील वाक्याचा प्रकार कोणता आहे. कारण का दुहेरी अवतरण चिन्हामध्ये ते काही पण देऊ शकतात. असर्टिव्ह सेंटेन्स देऊ शकतात, इम्परेटिव्ह सेंटेन्स देऊ शकतात, एक्सक्लेमेटरी सेंटेन्स देऊ शकतात, काय पण देऊ शकतात. तुम्ही पहा की हे सेंटेन्स कोणत्या प्रकारचं आहे, प्रश्नार्थी वाक्य आहे. मग चला, याचं इनडायरेक्ट स्पीच करा. मग याला म्हणतात रिपोर्टर. ज्याच्या तोंडून वाक्य बाहेर पडतं त्याला रिपोर्टर म्हणतात. नियम म्हणतो रिपोर्टर जशा तसा राहतो. ज्याच्या तोंडून वाक्य बाहेर पडतं त्याला रिपोर्टर म्हणतात. रिपोर्टर ही आहे, रिपोर्टर जशा तसा राहतो. याच्या तोंडचं कथन दर्शविणाऱ्या या क्रियापदाला रिपोर्टिंग वर्ब म्हणतात. रिपोर्टिंग वर्ब सेड असेल, सेड टू असेल, आस्ट असेल तर त्याचं आस्ट करू शकता, एन्क्वायर्ड करू शकता, इन्क्वायर्ड करू शकता, इंट्रोगेटेड करू शकता. बरंच काही तुम्हाला लिहून दिलंय. कोण म्हणालं, काय म्हणालं आणि कुणास म्हणालं याच्यावरून आपण ही रिपोर्टिंग वर्ब ठरवू शकता. पण ही आस्ट अस, अस पाहिजे होती, तर बघा ऍज झालंय. ही आस्ट अस, त्याने आम्हाला विचारलं वेन आर यू रिचिंग हिअर, तुम्ही इथे केव्हा पोहोचतात, म्हणजे तो एन्क्वायरी करताय. बघा, तुम्ही एन्क्वायर्ड करू शकता आस्टच्या जागी किंवा आस्टला आस्ट ठेवू शकता, काय हरकत नाही. तुम्हाला जे सोपं वाटेल ते करा. पहा, इथं मी एन्क्वायर्ड किंवा इन्क्वायर्ड लिहू शकतो. मी इथे लिहितो एन्क्वायर्ड. ही एन्क्वायर्ड, त्याने विचारपूस केली, त्याने चौकशी केली, किंवा ही आस्टला आस्ट ठेवू शकता. ऐकणाऱ्याला लिसनर म्हणतात. 5व्यातला तिसरा नियम, ऐकणाऱ्याला लिसनर म्हणतात. लिसनर जशा तसा राहतो, त्यात कोणताही बदल होत नाही. लिसनर डज नॉट चेंज, इट रिमेन द सेम. सो आय पुट इट ऍज इट इज. चला, झालं. दुहेरी अवतरण चिन्ह निघून जातं. तिसरा नियम झाला. आता चौथा नियम पहा. दुहेरी अवतरण चिन्ह निघून जातं आणि स्वल्प विरामाच्या जागी त्याच वाक्यातील WH वर्ड कंजक्शन म्हणून येतो. दुहेरी अवतरण चिन्ह निघून जातं,
double inverted commas are removed and at the place of comma the WH word which has been given in the sentence is taken as a conjunction. त्याच वाक्यातील WH word इथं कंजक्शन म्हणून येतो. पहा वाक्यातील WH word कोण आहे? व्हेन आहे, तो कंजक्शन म्हणून येईल. आता उर्वरित वाक्याचा जर तुम्ही अभ्यास केला तर उर्वरित वाक्य जर पाहिलं तर उर्वरित वाक्य व्हर्बल क्वेश्चन आहे. उर्वरित वाक्य एक येस नो टाइप क्वेश्चन आहे. त्या वाक्याची सुरुवात हेल्पिंग वर्बने झाली आहे आणि तुम्हाला मी पाचव्यातला काय दिलाय? पहिला नियम दिलाय. त्या नियमाला फॉलो करा. तो फार महत्वाचा नियम आहे. पाचव्यातला पहिला नियम. हा नियम कधी विसरायचा नाही. दिलेलं वाक्य प्रश्नार्थी असो, विधानार्थी असो की उद्गारवाचक असो, त्याचं रूपांतर विधानार्थी वाक्यातच करतात. म्हणून मी तुम्हाला पाचवा नियम दिलाय. दिलेलं वाक्य प्रश्नार्थी असतं, त्याचं रूपांतर विधानार्थी वाक्यात करतात. पहा आधी इथं हेल्पिंग वर्ब आलाय, नंतर इथं सब्जेक्ट आलाय. वाक्य प्रश्नार्थी आहे, त्याला विधानार्थी करा, असरेटिव्ह सेंटेन्स करा. म्हणजे आधी सब्जेक्ट घ्या, नंतर वर्ब घ्या, नंतर बाकीचं घ्या. सब्जेक्ट कोण आहे वाक्याचा? यू आहे, बरोबर आहे. मग त्याला आधी इथं घ्यायचं, पण त्याला ऍज इट इज घ्यायचं नाही. यू हा शब्द ऍज इट इज घ्यायचा नाही. वाक्याचा करता आय असेल, वी असेल, यू असेल तर त्यात बदल करावा लागतो. मग वाक्याचा करता यू आहे ना, मग वाक्याचा करता यू असेल तर त्यात बदल करावा लागतो. आणि मी तुम्हाला सांगितलंय वाक्याचा करता दुहेरी अवतरण चिन्हातील वाक्याचा करता यू असेल तर तो लिसनर नुसार बोलतो. लिसनर अस असल्यामुळं इथं काय करायचंय? पहा लिसनर कोण आहे? पहा लिसनर नुसार बोलतो ना यू. लिसनर अस आहे. यू ज्याला म्हटलंय तो लिसनर अस असेल तर यूचा बदल होतो वी आणि इथं लिहा वी. आता काळाचे बदल डायरेक्ट स्पीचचं इंडायरेक्ट स्पीच करताना होणारे काळाचे बदल मी नुकतेच दिलेत. मग डायरेक्ट स्पीच मध्ये कोणता काळ आलाय? पहा तुम्हाला काळ येत असेल तर काळाच्या भाषेत सांगतो. हे क्रियापदाचं चौथं रूप आहे, कंटिन्युअस टेन्स आहे. मग हा चालू काळ आहे आणि इथं हेल्पिंग वर्ब आलाय आर, प्रेझेंट टेन्स आहे. आर सांगतं प्रेझेंट आहे आणि रिचिंग हा शब्द सांगतो कंटिन्युअस आहे. हे दोघं जण सांगतात की दिलेला टेन्स प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स आहे. डोळ्यासमोर प्रेझेंट कंटिन्युअस टेन्सचे नियम आणा, म्हणजे इंडायरेक्ट स्पीच करण्याचे. म्हणजे दिलेलं वाक्य प्रेझेंट कंटिन्युअस असेल तर त्याच्यासारख्याच पास्ट टेन्स मध्ये त्याचं रूपांतर करायचंय. दिलेलं वाक्य चालू वर्तमान काळाचं असेल तर त्याच्यासारख्याच असणाऱ्या भूतकाळ त्याचं रूपांतर करायचंय. चालू वर्तमान काळासारखा भूतकाळ कोणता हो? तुम्हाला सांगितलं होतं डायरेक्ट स्पीच मध्ये इज किंवा एम किंवा आर आला असेल तर इनडायरेक्ट स्पीच मध्ये त्याचं वॉच किंवा वेअर करा. हे नियम जवळ घेऊन बसा म्हटले तुम्हाला. नियम जवळ घेऊन बसा. इज किंवा एम किंवा आर आला असेल तर कर्त्यानुसार यानुसार वॉच किंवा वेअर घ्या. मग इथं बघा तुमच्या इनडायरेक्ट स्पीचचा करता वी आहे, अनेक वचने आहे आणि याच्यानुसार इथं वेअर येईल. काय लिहितं? वेअर. व्हेन आहे की नाही? वी वेअर. आता रिचिंगला रिचिंग हा शब्द जो आहे मेन व्हर्ब आहे, मुख्य क्रियापदाचा चौथं रूप आहे आणि त्यात कोणताही बदल करायचा नाही. रिचिंगला रिचिंग लिहा, झालं. आणि हिअर हा जो शब्द आहे मी तुम्हाला बघा एक शेवटचा नियम दिला, अखेरचा पाचव्यातला चौथा नियम. उर्वरित वाक्य आहे त्या क्रमाने लिहितात, पण वाक्यात एखादं विशेषण, क्रियाविशेषण किंवा सर्वनाम आल्यात त्यात बदल करतात. आता यांचे बदल मी तुम्हाला दिलेले आहेत. एक खास अशी स्पेशल अशी तासिका घेऊन त्याच्यामध्ये विशेषणाचे, क्रियाविशेषणाचे किंवा सर्वनामाचे बदल मी दिलेले आहेत. कसं करायचं ते सांगितलेलं आहे. आता हिअर हा शब्द स्थलवाचक क्रियाविशेषण आहे, ऍडवर्ब ऑफ प्लेस आहे. तो नजदीकता दाखवतो, जवळीकता दाखवतो. जवळीकता दाखवणारे शब्द दुरावा दाखवतात इंडायरेक्ट स्पीच मध्ये. म्हणजे डायरेक्ट स्पीचचं इंडायरेक्ट स्पीच करताना जर हिअर सारखं जर क्रियाविशेषण आलं तर इंडायरेक्ट स्पीच मध्ये काय करायचंय? स्थलवाचक क्रियाविशेषण देअर घ्यायचंय. मग म्हणून मी इथं काय करतो? हिअरचा बदल करतो देअर. तर मित्रांनो अशा प्रकारे तुम्ही डायरेक्ट स्पीचचं इंडायरेक्ट स्पीच करू शकता प्रश्नार्थी वाक्याचं. शेवटी फुलस्टॉप द्यायला विसरायचं नाही. दिस इज हाऊ यू कॅन ट्रान्सफॉर्म द गिवन सेंटेन्स ऑफ इंट्रोगेटिव्ह सेंटेन्स इंटू इनडायरेक्ट स्पीच. पहा लिहून घ्या. आता यानंतरच्या नियमाकडे जाऊ आपण, किंवा यानंतरचं आपण एखादं उदाहरण घेऊया. चला हे लिहून घ्या, समजलं असेलच तुम्हाला. हे बघा कर्त्याचा बदल हा आहे, हा काळाचा बदल आहे आणि हा वाक्यात आलेल्या क्रियाविशेषणाचा बदल आहे. हा मित्रांनो हे वाक्य पहा, व्यवस्थित वाचा हे वाक्य. सी से टू मी व्हॉट इज युअर फेवरेट क्विझिन. सी से टू मी व्हॉट इज युअर फेवरेट क्विझिन. तुझा आवडता मेनू काय आहे? तुझा आवडता खाद्यपदार्थ काय आहे? तर असं वाक्य आहे. मग हे वाक्य बघा, या वाक्याचा अभ्यास करा. हे डायरेक्ट स्पीचचं वाक्य आहे, दुहेरी अवतरण चिन्हामध्ये बोलणाऱ्याच्या तोंडचं वाक्य, जशा तसं दिलं आहे त्याच्या शब्दात. आणि याचं इंडायरेक्ट स्पीच करा असं म्हटलंय.
व्हॉट इज युअर फेवरेट क्विझिन असं वाक्य आहे. बघा ना, या वाक्याची सुरुवात सहाय्यकारी क्रियापदाने झाली. हा प्रश्नार्थी वाक्य आहे. याच्यापूर्वी WH वर्ड आला. हे WH टाईप क्वेश्चन आहे. मग अशा वाक्यात आपल्याला इंडायफिज करायचं. मग कसं करतात? चला, पहिला नियम, ज्याच्या तोंडून वाक्य बाहेर पडतं, बघा आता इंडायफिज करत होतो आपण, ज्याच्या तोंडून वाक्य बाहेर पडतं त्याला रिपोर्टर म्हणतात. पहिला नियम आहे, रिपोर्टर रिमेन द सेम, इट डज नॉट चेंज. रिपोर्टर जसा तसा राहतो, त्यात कोणताही बदल होत नाही. आणि म्हणून सी हा जो रिपोर्टर आहे मी जसा तसा ठेवला. याच्या तोंडचं कथन दर्शवणाऱ्या या क्रियापदाला रिपोर्टिंग वर्ब म्हणतात. आणि रिपोर्टिंग वर्ब नेहमी दुहेरी अवतरण चिन्हातील वाक्यानुसार बोलतं. वाक्य प्रश्नार्थी असेल तर तिथं सेड टू निघून जाऊन, सेड, सेड टू, टोल्ड असं काही असेल तर ते निघून जाऊन आस्क्ड, एन्क्वायर्ड, इन्क्वायर्ड, इंट्रोगेटेड, वॉन्टेड टू नो किंवा यापैकी काहीतरी येतं. वंडर्ड येऊ शकतं, क्वेश्चन येऊ शकतं. आता तिने मला प्रश्न विचारलाय म्हणून इथं काय करूया आपण, आस्क्ड घेऊया. तुम्हाला काहीच सुचत नसेल तर तुम्ही केवळ आस्क्ड असं लिहू शकता. सी आस्क्ड, तिने विचारले. ऐकणाऱ्याला लिसनर म्हणतात. लिसनर जसा तसा राहतो. मी, सी आस्क्ड मी, तिने मला विचारले. झालं, लिसनर जसा तसा राहतो. तिसरा नियम ठेवला, काही चेंज केला नाही. दुहेरी अवतरण चिन्ह निघून जातात. पहा इथं दुहेरी अवतरण चिन्ह आहेत आणि हे दुहेरी अवतरण चिन्ह निघून जातात. आणि या स्वल्प विरामाच्या जागी जर वाक्य विधानार्थी असतं तर दॅट कंजक्शन आलं असतं. पण दिलेलं वाक्य प्रश्नार्थी असल्यामुळे एक नियम आहे 5व्यातला, बघा मी 4थ्यातला पहिला नियम दिला आहे. दुहेरी अवतरण चिन्ह निघून जाऊन स्वल्प विरामाच्या जागी रोमनांकात 1 त्याच वाक्यातील WH वर्ड कंजक्शन म्हणून येतो. आणि वाक्यात जर WH वर्ड नसेल तर इफ किंवा वेदर कंजक्शन म्हणून येतं म्हटलं तर. मग इथं वाक्यामध्ये WH वर्ड आहे का? बघा आहे. मग त्याच वाक्यातील WH वर्ड इथं कंजक्शन म्हणून घेतला. आणि WH वर्ड कोणाला तिथं? वॉट, आहे की नाही? आता इथपर्यंत सर्वांची गाडी रुळावर असते, काही हरकत नसते, कुणालाही जमतं, सोपं असतं. आता खरं इंडायफिज इथून सुरू होतं. आता चला 5व्या नियमाकडे जाऊया. 5वा नियम म्हणतो रिपोर्टेड स्पीचच्या वाक्यात होणारे बदल. दुहेरी अवतरण चिन्हातील वाक्यात होणारे बदल. दुहेरी अवतरण चिन्हांमध्ये तुम्हाला प्रश्नार्थी वाक्य दिलं जातं, तिथे इंडायफिज करा म्हटलं जातं. मग ते इंडायफिज कसं करायचं? जर दुहेरी अवतरण चिन्हातील वाक्य प्रश्नार्थी असेल तर त्याचं रूपांतर विधानार्थी वाक्यात करतात. म्हणजे आधी कर्ता घेतात, नंतर क्रियापद घेतात, नंतर बाकीचं करतात. म्हणजे दुहेरी अवतरण चिन्हातील वाक्य प्रश्नार्थी असेल तर त्याचं रूपांतर असरेटिव्ह सेंटेन्स मध्ये करतात, विधानार्थी वाक्यात करतात. आधी कर्ता घेतात, नंतर क्रियापद घेतात, नंतर बाकीत घेतात. मग आधी कर्ता घ्या. कर्ता कोण आहे शोधा बरं. पहा, हे हेल्पिंग वर्ब आहे आणि तुम्हाला हेल्पिंग वर्बच्या लगेच नंतर प्रश्नार्थी वाक्यामध्ये कर्ता मिळून जाईल. युअर फेवरेट क्विझिन. पहा, युअर फेवरेट क्विझिन हा या वाक्याचा काय आहे? कर्ता आहे. मग काय करायचंय? हा बघा, युअर फेवरेट क्विझिन. क्विझिन हा खरा कर्ता आहे, पण फेवरेट हे त्याचं विशेषण आहे. युअर हे देखील त्याचं विशेषण आहे. आणि युअर हा जो शब्द आहे तो मालकी वाचक विशेषण आहे. आता आपल्याला हा कर्ता म्हणून इथे घ्यायचा आहे, पण इथे एक युअर नावाचं विशेषण आलंय, त्याच्यातही बदल करायचा आहे. तुम्हाला मी सांगितलंय डायरेक्ट स्पीचचं इंडायस्पीक करताना वाक्यात एखादं विशेषण आलं असेल तर आता विशेषण कर्त्याच्याच जागी आलंय, कर्त्याच्या समोर आलंय. मग जरी ते कर्त्याच्या समोर आलं असलं तरी त्याच्यात बदल करावा लागतो. युअर हा शब्द मालकी वाचक विशेषण आहे आणि तो लिस्नर नुसार बदलतो म्हणून सांगितलं तुम्हाला. आणि लिस्नर जर मी असेल तर युअरचा बदल होतो माय. पहा पुन्हा एकदा, युअर ज्याला म्हटलंय तो लिस्नर नुसार बोलतो. लिस्नर जर मी असेल तर युअरचा बदल होतो माय. आणि म्हणून मी इथं आधी घेतो माय हा शब्द, माय. युअरचा चेंज करून माय हा शब्द येईल. आता फेवरेट हे विशेषण आहे, पण ते ऍडजेक्टिव्ह ऑफ क्वालिटी आहे, त्याच्यामध्ये काही बदल होणार नाही. त्याला जशा तसं घ्या. आणि क्विझिन हा शब्द जशाला तसं घ्या, याच्यातही काही चेंज होणार नाही. तर अशा रीतीने तुम्ही डायरेक्ट स्पीचचं काय करू शकता? इनडायरेक्ट स्पीच करू शकता. दिस इज हाऊ यू कॅन ट्रान्सफॉर्म द गिवन सेंटेन्स ऑफ डायरेक्ट स्पीच इनटू इनडायरेक्ट स्पीच. पहा, सी सेड टू मी, तिने मला विचारलं व्हॉट इज युअर फेवरेट क्विझिन. सी आस्क्ड मी व्हॉट. एक मिनिट मित्रांनो, आपण जो काळाचा बदल आहे तो केलाय का? पहा, हे की नाही, व्हॉट माय फेवरेट क्विझिन. काळाचा बदल राहिला ना, आधी करता घेतला, आता काळाचा बदल इज आलं होतं डायरेक्ट स्पीच मध्ये, त्याचं इनडायरेक्ट स्पीच मध्ये काय करायचं? वॉज करायचं. आणि हे वॉज शब्द इथे लिहून टाका. आता बरोबर आहे. पहा, आणि नंतर पृष्ठात द्या. सी आस्क्ड मी व्हॉट माय फेवरेट क्विझिन वॉज. दिलेलं वाक्य प्रश्नार्थी होतं आणि आलेलं उत्तर विधानार्थी आहे. पहा, असंच इंडायरेक्ट स्पीच करायचं आहे, थोडाही बदल व्हायला नाही पाहिजे. चला लिहून घ्या, समजून घ्या. हा मित्रांनो, हे वाक्य बघा, हे 3ऱ्या क्रमांकाचं वाक्य आहे. आधी दुहेरी अवतरण चिन्हातील वाक्याचा प्रकार पहा.
ते विधानार्थी आहे का, प्रश्नार्थी आहे का, उद्गारवाचक आहे ते पहा. या इंग्रजी वाक्याची सुरुवात सहाय्यकारी क्रियापदाने झाली. हे वाक्य प्रश्नार्थी आहे. आधीच प्रश्नार्थी असलेल्या वाक्यापूर्वी WH वर्ड आला. हे WH टाईप क्वेश्चन आहे. म्हणजे याचा अर्थ असा, दुहेरी अवतरण चिन्हातील वाक्य इंट्रोगेटिव्ह सेंटेन्स आहे, क्वेश्चन आहे, WH टाईप क्वेश्चन आहे. चला मग याचं इंडायफेज करूया. मग सगळे नियम डोळ्यासमोर आणायचे, नसतील येत तर मग डोळ्यासमोर ते काल लिहून दिलेले नियम ठेवायचे आणि त्या नियमानुसार जायचे. आजच लिहिले ना तुम्हाला नियम. चला, ज्याच्या तोंडून वाक्य बाहेर पडतं त्याला रिपोर्टर म्हणतात. रिपोर्टर जशा तसा राहतो. याच्या तोंडचं कथन दर्शवणाऱ्या या क्रियापदाला रिपोर्टिंग वर्ब म्हणतात. सेड टू हे रिपोर्टिंग वर्ब आहे. ते दुहेरी अवतरण चिन्हातील वाक्याच्या प्रकारानुसार बोलते. वाक्य प्रश्नार्थी आहे. वाक्य जर प्रश्नार्थी असेल तर सेड टू निघून जाऊन इथे येते आस्क्ड. बघा, व्हेन डिड यू बुक द फ्लाईट तिकीट्स किंवा एन्क्वायर्ड घेऊ शकता किंवा वॉन्टेड टू नो घेऊ शकता. पण काही सुचत नसेल तर नेहमी एकच घेत राहा, आस्क्ड. ऐकणाऱ्याला लिस्नर म्हणतात. बघा, तिथं सेड टू आलं तरी आफ्टर टू घेऊ नका. सेड टू आल्यास आफ्टरच असं घ्या. समजलं. आणि आता हा जो लिस्नर आहे, लिस्नर जशा तसा ठेवला जातो. दुहेरी अवतरण चिन्ह निघून जातात आणि स्वल्प विरामाच्या जागी वाक्यातीलच WH वर्ड कंजक्शन घेतात. पहा, चौथा नियम, दुहेरी अवतरण चिन्ह निघून जातात आणि स्वल्प विरामाच्या जागी, कॉम्याच्या जागी त्याच वाक्यातील WH वर्ड कंजक्शन घेतला जातो. वाक्यातील WH वर्ड कोण आहे? व्हेन. मग ऍज इट इज त्याला घ्या. इथपर्यंत सगळ्यांचं व्यवस्थित असतं. खरं इंडस्ट्रीच इथून सुरू होतं. आता बघा, पाचव्यातला आधी पाचवा नियम काय पहा. आता पाचवा नियम म्हणतो दुहेरी अवतरण चिन्हातील वाक्यात होणारे बदल. पाचव्यातला पहिला नियम म्हणतो दिलेलं वाक्य प्रश्नार्थी असतं त्याचं रूपांतर विधानार्थी वाक्यात करा. पहा, दिलेलं वाक्य प्रश्नार्थी असतं त्याचं विधानार्थी करावंच लागतं. नाही तुम्ही केलं तर तुमचं उत्तर चुकते. विधानार्थी करण्यासाठी काय करतात? आधी सब्जेक्ट घेतात, नंतर वर्ब घेतात, नंतर बाकीचं घेतात वाक्यामध्ये. सब्जेक्ट कोण आहे शोधा. पहा, हेल्पिंग वर्बच्या लगेच नंतर तुम्हाला सब्जेक्ट मिळून जाईल. आणि वर्ब कोण आहे? हे हेल्पिंग वर्ब आणि हे मेन वर्ब मिळून मिळते तुम्हाला काय? वर्ब. मग चला, आता हा जो सब्जेक्ट आहे त्याला घ्यायचा आहे. सब्जेक्ट यू आहे पण त्याला ऍज इट इज लिहिता येत नाही. पहा, दुहेरी अवतरण चिन्हातील वाक्याचा सब्जेक्ट करता आय असेल, वी असेल किंवा यू असेल त्याच्यात बदल करावाच लागतो. पण यांच्या व्यतिरिक्त कोणी असेल, ही असेल, सी असेल, इट असेल, दे असेल, कुणाचं नाव असेल, त्याच्यात कोणताही बदल करायची गरज नाही. पण आता तुम्हाला दिलेल्या वाक्याचा करता यू आहे त्याच्यात बदल करावा लागतो. आणि दिलेल्या वाक्याचा करता यू असेल तर तो लिस्नर नुसार बदलतो. लिस्नर कोण आहे? मी. यू ज्याला म्हटलंय तो मी आहे. यू म्हणजे तू ज्याला म्हटलंय तो मी आहे, तर यूचा बदल होतो आय. लक्षात ठेवा, हे बदल आले पाहिजे तुम्हाला. हे नाही आले तर मग तुमचं काही खरं नाही. तुम्हाला हे बदल जमले पाहिजेत. मराठीत अर्थ माहित असला पाहिजे या शब्दांचा. पहा, यूचा बदल आय असा होतो. आता त्यानंतर बघा, कर्त्याचा आधी आपण वाक्याचं विधानार्थी केलं, नंतर आपण कर्त्याचा बदल केला. आता बदल आहे काळाचा. डायरेक्ट स्पीचचं इंडायरेक्ट करताना काळामध्ये बदल करावा लागतो. दिलेल्या काळाचं रूपांतर भूतकाळात करावं लागतं आणि दिलेला काळात भूतकाळ असेल तर त्याचं रूपांतर त्याच्याशी संबंधित भूतकाळात करावं लागतं. चला बरं, आता काळाच्या बदलाकडे जाऊया. आता काळ कसा ओळखायचा? पहा, बुक हे इथं क्रियापद म्हणून आलंय. बुक हा शब्द वर्ब आहे. लक्षात ठेवा, बुक म्हणजे पुस्तक नाही. बुक म्हणजे काय करणे? नाव नोंदणी करणे, नोंदणी करणे, आहे की नाही? बुक म्हणजे नोंदणी करणे असा अर्थ होते. बुक हे क्रियापद आहे आणि क्रियापदाचं मूळ रूप आहे. ह्या प्रश्नार्थी वाक्यामध्ये डीड हे हेल्पिंग वर्ब आलंय आणि बुक हे मेन वर्ब आलंय. कुठल्याही प्रश्नार्थी वाक्यात डीड शब्द जर आला हेल्पिंग वर्ब म्हणून तर डीड ओढू सांगतो की बाबा रे हे वाक्य सिंपल पास्टचं आहे. डीडचं कामच आहे की दिलेल्या वाक्याचा काळ सांगणं. डीड सांगतं की हा सिंपल पास्ट टेन्स आहे. मग डीड आपल्याला सांगायला की हा सिंपल पास्ट टेन्स आहे. मग डीडचं आणखी काम असतं वाक्याचा काळ सांगणं एक, आणि दुसरं वाक्याला प्रश्नार्थी बनवणं. दिलेल्या आधीच्या वाक्याला प्रश्न बनवण्यासाठी डीड आलं होतं आणि आधीच्या वाक्याचा काळ सांगण्यासाठी डीड आला होतं. आता डीडचं काम संपलेलं आहे. तुम्ही डीडला कन्सिडर करू नका. डीडनं सांगितलंय की मी असल्यामुळं, या वाक्यात मी असल्यामुळं याला सेकंड फॉर्म ऑफ द वर्ब समज. सेकंड फॉर्म ऑफ द वर्ब म्हणजे सिंपल पास्ट टेन्स. डीडचं काम एवढंच आहे की दिलेलं जे क्रियापद आहे, दिलेलं जे तुम्हाला इथं मूळ क्रियापद दिसत आहे त्याला क्रियापदाचं किती रूप समजायचंय? मूळ रूप समजायचंय. पहिलं नाही, दुसरं नाही. एक मिनिट माफ करा. क्रियापदाचं ते मूळ रूप आहे पण त्याला किती रूप समजायचंय? दुसरं रूप समजायचंय. तुम्हाला एक गंमत सांगतो. डीड अधिक क्रियापदाचे मूळ रूप बरोबर काय होतं? क्रियापदाचं दुसरं रूप होतं. डू अधिक क्रियापदाचं मूळ रूप बरोबर काय होतं? क्रियापदाचं पहिलं रूप होतं. जर वाक्यात डीड आलं तर समजायचं की
वाक्यामध्ये इथं क्रियापदाचं मूळ रूप नसून दुसरं रूप दिलंय, सिंपल पास्ट टेन्सचं वाक्य दिलंय. वाक्यामध्ये जर डू हेल्पिंग वर्ब आलं तर ते सांगतं की हे क्रियापदाचं पहिलं रूप आहे. वाक्यात डज आलं आणि नंतर क्रियापदाचं मूळ रूप आलं तर समजायचं की ते पण क्रियापदाचं काय पहिलं रूप आहे. म्हणजे डू किंवा डज सांगतात की ते क्रियापदाचं पहिलं रूप आहे आणि डीड सांगतं की हे क्रियापदाचं दुसरं रूप आहे. आता यांचं काम संपलं. मी शॉर्टकटमध्ये सांगितलं तुम्हाला, हे सगळं लक्षात ठेवा. मग डायरेक्ट स्पीच मध्ये क्रियापदाचं दुसरं रूप आलं असेल म्हणजे सिंपल पास्ट आला असेल तर त्याचं रूपांतर त्याच्याशी संलग्न असलेल्या पण त्याच्यापेक्षा मोठ्या भूतकाळात करायचंय. बघा, सिंपल पास्ट टेन्स पेक्षा मोठा भूतकाळ आहे पास्ट परफेक्ट टेन्स. पास्ट कंटिन्युअस पेक्षा मोठा भूतकाळ आहे पास्ट परफेक्ट कंटिन्युअस टेन्स. मग कधी लक्षात ठेवायचं, वाक्यामध्ये जर सेकंड फॉर्म ऑफ द वर्ब आला असेल, सिंपल पास्ट टेन्स आला असेल तर त्याचं रूपांतर पास्ट परफेक्ट मध्ये करायचं. म्हणजे इथं हॅड प्लस V3 घ्यायचं आहे. मग मी इथं हॅड घेतो आणि क्रियापदाचं तिसरूप घेतो, बुक या क्रियापदाचं तिसरूप, आणि ते होतं बुक्ड. आणि आता उर्वरित वाक्य आहे त्या क्रमाने लिहायचे. सगळ्यात शेवटचा नियम बघा, 5व्यातला 4था नियम, उर्वरित वाक्य आहे त्या क्रमाने लिहितात. वाक्यात विशेषण, क्रियाविशेषण किंवा सर्वनाम आल्यास त्यात बदल करतात. आता उर्वरित वाक्य आहेत कोण, द फ्लाईट तिकीट्स, याच्यामध्ये कोणी विशेषण नाही, क्रियाविशेषण नाही, आहे की नाही, आणि सर्वनाम पण आलं नाही क्रमाच्या जागी, आणि म्हणून यांच्यामध्ये काही चेंज होणार नाही. उर्वरित वाक्य असं असेल. तर हे डीडवाल्या वाक्यांची प्रॅक्टिस करा. हे वाक्य समजलं नसेल तर विचारू शकता, आहे की नाही. तर चला, याला वारंवार बघू शकता, वाटलं समजून घेण्यासाठी तुम्हाला समजलं नसेल तर अशा रीतीने तुम्ही डायस्पीचे इंडायफिच करू शकता. चला आता चौथ्या वाक्याकडे जाऊया. हरिअप. हा मित्रांनो, हे वाक्य पहा हे वाक्य. आणि आता दुहेरी अवतरण चिन्हातील वाक्याचा प्रकार पहा. ज्या इंग्रजी वाक्याची सुरुवात सहाय्यकारी क्रियापदाने होते अशा इंग्रजी वाक्याला प्रश्नार्थी वाक्य म्हणतात. दुहेरी अवतरण चिन्हातील वाक्य प्रश्नार्थी आहे आणि हे असं प्रश्नार्थी आहे ज्याच्या सुरुवातीला WH वर्ड नाही. म्हणजे प्रश्नार्थी वाक्याच्या सुरुवातीला WH वर्ड असेल तर ते WH टाईप क्वेश्चन असतं. प्रश्नार्थी वाक्याच्या सुरुवातीला केवळ हेल्पिंग वर्ब असेल, WH वर्ड वगैरे नसेल वाक्यात, तर अशा वाक्याला व्हर्बल क्वेश्चन म्हणतात किंवा येस नो टाईप क्वेश्चन म्हणतात. दुहेरी अवतरण चिन्हांमध्ये आपल्याला येस नो टाईप क्वेश्चन दिलाय. अशा वाक्याचे इंडायफिच करा म्हटलंय आपल्याला. करूया इंडायफिच. कसं करतात पहा. आता वाक्याचा आधी व्यवस्थित अभ्यास करा, वाचा. सीमा से टू हिम, डिड यू गो टू स्कूल यस्टरडे. सीमा त्याला म्हणाली, काल तू शाळेला गेला होतास का किंवा गेलतास का. तर मग या वाक्याचं इंडायफिच करायचं. कसं होतं पहा. ज्याच्या तोंडून, हे 4थ्या क्रमांकाचं वाक्य आहे, ज्याच्या तोंडून वाक्य बाहेर पडतं त्याला रिपोर्टर म्हणतात. रिपोर्टर जशाच तसा राहतो. रिपोर्टर सीमा आहे आणि त्यात कोणताही बदल होणार नाही, तो जशाच तसा राहील. याच्या तोंडचं कथन दर्शवणाऱ्या या क्रियापदाला रिपोर्टिंग वर्ब म्हणतात. रिपोर्टिंग वर्ब दुहेरी अवतरण चिन्हातील वाक्यानुसार बोलतं. वाक्य जर प्रश्नार्थी असेल तर से टू निघून जाऊन आस्क्ड येतं, एन्क्वायर्ड येतं, इन्क्वायर्ड येतं, वॉन्टेड टू नो येतं. बरोबर आहे. वंडर्ड येऊ शकतं, क्वेश्चन येऊ शकतं, काय पण येऊ शकतं. तुम्हाला काहीच आठवत नसेल तर आस्क्ड लिहा. झालं. चला, त्यानंतर ऐकणाऱ्याला लिस्नर म्हणतात. लिस्नर जशाच तसा राहतो. दुहेरी अवतरण चिन्ह निघून जातात आणि वाक्यामध्ये जे स्वल्पविराम आहे त्या स्वल्पविरामाच्या जागी दॅट, माफ करा, वाक्य जर विधानार्थी असेल तर दॅट, पण वाक्य प्रश्नार्थी असेल तर त्याच वाक्यातील WH वर्ड कंजक्शन म्हणून येतो. आता या वाक्यामध्ये WH वर्ड आहे का? नाही. मग काय करायचं पहा. मी 5व्यातला पहिला नियम दिलाय. वाक्यात WH वर्ड असेल तर त्याला कंजक्शन म्हणून घ्या. आणि 5व्यातला दुसरा नियम दिलाय. वाक्यात WH वर्ड नसेल तर, वाक्यात WH वर्ड नसेल तर IF, इफ किंवा वेदर यांच्यापैकी एखादं कंजक्शन घ्या म्हटलंय. तर मग मी इथं काय करतो, इफ घेतो. तुम्ही म्हणाले इफ का? तसं काही नाही. तुम्ही इफ घेऊ शकता किंवा वेदर घेऊ शकता. इफचं स्पेलिंग कसं आहे, सोपं आहे, 2 अक्षरी शब्द आहे. इफ घ्या नाहीतर वेदर घ्या. मी इथे इफ घेतलंय, तुम्ही वेदर घेऊ शकता. चला, आता 5व्यातला पहिला नियम पाहूया. आधी 5वा नियम काय ते पहा. 4था नियम संपला. दुहेरी अवतरण चिन्ह निघून गेले, स्वल्पविरामाजागी इफ कंजक्शन घेतलं. आता 5वा नियम, मुख्य नियम नंबर 5. दुहेरी अवतरण चिन्हातील वाक्यांमध्ये पुढील प्रमाणे बदल होतात. बघा 5वा नियम. आता त्याच्यातला पहिला नियम, 5व्यातला पहिला नियम. दिलेलं वाक्य प्रश्नार्थी असेल तर त्याचं रूपांतर विधानार्थी वाक्यात करतात. दिलेलं वाक्य क्वेश्चन असेल तर त्याचं रूपांतर काय करतात, असर्टिव्ह सेंटेन्स मध्ये करतात. म्हणजे आधी करता घेतात. वाक्याचा करता कोण आहे? यू आहे. त्याला आपल्याला आधी घ्यायचं आहे. पण यू हा शब्द जशाला तसा घेता येत नाही. वाक्याचा करता आय असेल, यू असेल, वी असेल तर त्याच्यामध्ये बदल करावा लागतो. वाक्याचा करता यू आहे, तो लिस्नर नुसार बदलेल. लिस्नर पुरुष असेल तर
यू म्हणणारा पुरुष असेल तर यूचा बदल होतो ही, आणि झालेला बदल इथं लिहा ही. आता काळाचा बदल, आता काळाच्या बदलाकडे या. इथं डीड हे हेल्पिंग वर्ब आलाय. डीड हे भूतकाळ वाचक हेल्पिंग वर्ब आहे. डीड ओढू ओढू सांगतं की बेटा हे क्रियापदाचं सेकंड फॉर्म समज. आता सांगितलं होतं तुम्हाला, इथं जर समजा डीड आलं तर दिलेलं वाक्य सिंपल पास्ट आहे. इथं जर डू आलं दिलेलं वाक्य सिंपल प्रेझेंट आहे. इथं जर डज आलं दिलेलं वाक्य सिंपल प्रेझेंट आहे. इथं जर शाल आलं दिलेलं वाक्य सिंपल फ्युचर आहे. इथं जर विल आलं दिलेलं वाक्य सिंपल फ्युचर आहे. इथं जर डीड आलं तर दिलेलं वाक्य काय आहे, सिंपल पास्ट आहे. मग आपल्या वाक्यामध्ये डीड आलंय. डीड ओढू ओढू सांगतं की माझ्यामुळे हे वाक्य प्रश्नार्थी आहे एक, आणि डीड ओढू ओढू सांगतं की माझ्यामुळं हे क्रियापदाचं दुसरं रूप समज. गो हे क्रियापदाचं आपण दुसरं रूप समजायचं, कारण का डीड मुळे हे दुसरं रूप होतं. मग चला आता डीड आणि गो हे दोघं जण मिळून, डीड अधिक गो हे दोघं जण मिळून हे क्रियापदाचं पहिलं रूप मानूया आपण. हे सेकंड फॉर्म ऑफ द वर्ब मानूया. झालं. डायरेक्ट स्पीच मध्ये जर सेकंड फॉर्म ऑफ द वर्ब आला असेल, म्हणजे डायरेक्ट स्पीच मध्ये सिंपल पास्ट टेन्स आला असेल, तर मी तुम्हाला नियम दिलेत. डायरेक्ट स्पीच मध्ये जर सिंपल पास्ट आला असेल तर त्याच्यापेक्षा मोठा पास्ट टेन्स कोणता आहे, पास्ट परफेक्ट आहे. मग त्याचं रूपांतर पास्ट परफेक्ट मध्ये करा म्हटलंय. म्हणजे डायरेक्ट स्पीच मध्ये क्रियापद दुसरं रूप आल्यास इनडायरेक्ट स्पीच मध्ये हॅड प्लस V3 घ्या म्हटलंय. मग चला इथे हॅड प्लस V3 घेऊया. इथे काय करायचंय, आपण करताचा बदल तर घेतलायच ही. आता हॅड घ्या आणि हॅड प्लस V3. आता गोचं सेकंड फॉर्म वेंट आहे, थर्ड फॉर्म कोण आहे, गॉन. पहा ही हॅड गॉन टू स्कूल. टू स्कूल या शब्दामध्ये काही चेंज होणार नाही. टू ला टू इथे लिहा. झालं. स्कूल हा शब्द जशाला तसा इथे लिहा. आता यस्टरडे हा कालवाचक शब्द आहे आणि पाचव्यातला चौथा नियम, शेवटचा नियम, उर्वरित वाक्य आहे त्या क्रमाने लिहितात. आपण लिहिलं उर्वरित वाक्य आहे त्या क्रमानं, पण वाक्यात एखादं विशेषण क्रियाविशेषण सर्वनाम आल्यास त्याच्यात बदल करतात. इथं क्रियाविशेषण आलंय बघा. यस्टरडे हे ऍडवर्ब ऑफ टाइम आहे, कालवाचक क्रियाविशेषण आहे. आणि तुम्हाला सांगितलं डायरेक्ट स्पीच मध्ये यस्टरडे शब्द आला असेल, यस्टरडे शब्द आला असेल तर त्याचे दोन चेंजेस होतात म्हणून सांगितलंय. द डे बिफोर होतं किंवा द प्रिव्हियस डे होतं. कोणतं तरी एक लिहा. एक तर द डे बिफोर लिहू शकता किंवा प्रिव्हियस डे लिहू शकता. याच्यापैकी कोणतंही लिहू शकता, तुम्हाला मुभा आहे. तर अशा रीतीने या डायस्पीचं तुम्ही एंडायफिश करू शकता. बदल कोणकोणते आहेत, रिपोर्टिंग वर्बचा बदल आहे, कंजक्शनचा बदल आहे, रिपोर्टेड स्पीचच्या कर्त्याचा बदल आहे, रिपोर्टेड स्पीचच्या क्रियापदाचा किंवा काळाचा बदल आहे, आणि रिपोर्टेड स्पीच मध्ये आलेल्या क्रियाविशेषणाचा हा बदल आहे. तर अशा रीतीने तुम्ही डायस्पीचं एंडायफिश करताना काय करू शकता, प्रश्नार्थी वाक्याचं एंडायफिश करू शकता. चला मित्रांनो, आता हे शेवटचं वाक्य, प्रश्नार्थी वाक्याचं एंडायफिश करण्याचं हे शेवटचं वाक्य. या वाक्याचं एंडायफिश करूया आणि आजची ही तशी काय आज संपून टाकूया. चला शेवटचं वाक्य. ज्याच्या तोंडून वाक्य बाहेर पडतं त्याला रिपोर्टर म्हणतात. रिपोर्टर जशाच तसा राहतो. याच्यातून तर कथन दर्शवणाऱ्या या क्रियापदाला रिपोर्टिंग वर्ब म्हणतात. रिपोर्टिंग वर्ब दुहेरी अवतरण चिन्हातील वाक्यानुसार बोलतं. वाक्य जर प्रश्नार्थी असेल तर सेड टू निघून जाऊन इथं आस्ट येतं. ऐकणाऱ्याला लिस्नर म्हणतात आणि लिस्नर जसा तसा राहतो. दुहेरी अवतरण चिन्ह निघून जातं आणि स्वल्प विरामाच्या जागी त्याच वाक्यातील WH वर्ड कंजक्शन म्हणून येतो. पण वाक्यामध्ये WH वर्ड नाही. तुम्हाला हा आहे नाही, हे हेल्पिंग वर्ब आहे विल नावाचं. इथं एच वगैरे शब्द दिसला का तुम्हाला, नाही. मग हा हेल्पिंग वर्ब आहे, WH वर्ड वाक्यात नाही. वाक्यात जर WH वर्ड नसेल तर एकतर इफ घ्या किंवा कंजक्शन वेदर घ्या. तुमच्या मनावर आहे, तुमची चॉईस आहे. मी आता यावेळेस वेदर घेतो. आता पाचव्यातला बघा, पाचवा नियम आधी बघूया. पाचवा नियम म्हणतो दुहेरी अवतरण चिन्हातील वाक्यात होणारे बदल. आता हे दुहेरी अवतरण चिन्हातील उरलेले जे वाक्य आहे त्याच्यामध्ये होणारे आपण बदल घेऊया. पाचव्यातला पहिला नियम, दिलेलं वाक्य प्रश्नार्थी असते त्याचं रूपांतर विधानार्थी वाक्यात करतात. म्हणजे आधी सब्जेक्ट घेतात, नंतर वर्ब घेतात, नंतर बाकीचं वाक्य घेतात. मग सब्जेक्ट कोण आहे वाक्याचा, यू आहे. मग यूला जसा तसं लिहिता येत नाही. वाक्याचा करता यू असेल तर तो लिस्नरनुसार बोलतो. लिस्नर हिम आहे. हिम पुरुषासाठी वापरला जाणारा सर्वनाम आहे. यू ज्याला म्हटलं तो पुरुष असेल तर हिचा यूचा बदल होतो ही, आणि तो बदल इथे घ्यायचा आहे. पहा आता काळाचा बदल. डायरेक्ट स्पीचचं इंडायरेक्ट स्पीच करताना काळामध्ये होणारे बदल मी तुम्हाला सांगितलं होतं. डायरेक्ट स्पीच मध्ये जर विल आलं तर इंडायरेक्ट स्पीच मध्ये त्याचं काय करा म्हटलंय सांगितलेलं आहे तुम्हाला. बघा विल आलं तर वूड करा म्हटलंय. काय करा म्हटलंय, वूड करा म्हटलंय. मग बघा इथे विल आलंय तर मी त्याचं बदल करेल वूड. त्याच्यानंतर आता रेडी हे क्रियापदाचं मूळ रूप आहे, त्याच्यामध्ये काहीही चेंज करू नका. बस एका वेळी एकच बदल. तुम्ही विलचं वूड करतो, रेडीचं
रेडीड असं काहीतरी पास्ट टेन्स करतो नाही. विलचं वूड करा. रेडी हे क्रियापद मूळ आहे, त्याच्यात काहीच चेंज करू नका. हे बघा करता घेतला, क्रियापदामध्ये चेंज केला, हेल्पिंग वर्ब घेतला. आता बाकीचं वाक्य रेडीला रेडी झालं. माय माय हे विशेषण आहे. बघा पाचव्यातला चौथा नियम, शेवटचा नियम, वाक्यात एखादी विशेषण आल्यास, क्रियाविशेषण आल्यास त्याच्यामध्ये बदल करतात. आता वाक्यामध्ये मालकी वाचक विशेषण आलंय, पजेसिव्ह ऍडजेक्टिव्ह आलंय आणि माय हे जे विशेषण आहे ते रिपोर्टर नुसार बोलतो. हे बघा हे रिपोर्टर सी आहे. सी म्हणजे महिला आहे. माय म्हणणारी जर महिला असेल तर मायचा बदल होतो हर, आणि हा जो हर नावाचा बदल आहे तो तुम्हाला इथे लिहायचा आहे. म्हणजे इथं विशेषणाचा देखील आपण बदल केला. कोणाचा बदल केलाय? विशेषणाचा. आता त्यानंतर सूट हा जो शब्द आहे जसा तसं इथे लिहा, SUIT सूट. आता इथं परत एकदा एक शब्द आला आहे, वाक्यामध्ये क्रियाविशेषण आलंय टुमॉरो, आणि तुम्हाला नियम दिलाय चौथा नियम, वाक्यामध्ये असं कुठलं क्रियाविशेषण देखील आलं असेल तर त्याच्यामध्ये योग्य बदल करतात. वाक्यात जर टुमॉरो सारखं क्रियाविशेषण आलं असेल तर त्याचं होतं द नेक्स्ट डे किंवा द फॉलोइंग डे. काय करायचं त्याचं? द नेक्स्ट डे किंवा द फॉलोइंग डे असं त्याच्यामध्ये बदल करायचा आहे. आणि मी म्हणून इथं काय करतो, द फॉलोइंग डे तरी म्हणतो, नाहीतर द नेक्स्ट डे म्हणतो. तुमच्या मनावर काय पण घ्या तिथं. चला मी इथं द्यायलो नेक्स्ट डे. तर अशा रीतीनं तुम्ही वाक्यामध्ये येणाऱ्या शब्दांमध्ये बदल करू शकता. अशा रीतीने या वाक्याचं एंड ऑफ स्पीच होतं. पहा काय काय चेंजेस झाले तुम्हाला सांगितलं मित्रांनो, काय काय बदल होतात ते सांगितलंय. हे पहा तुमच्या समोर वाक्य आहे 5व्या क्रमांकाचं, त्याच्यामध्ये भरपूर बदल पाहिले. हे बघा रिपोर्टिंग वर्बचा बदल आहे, कंजक्शनचा बदल आहे, कर्त्याचा बदल आहे, काळाचा बदल आहे, विशेषणाचा बदल आहे, आणि शेवटी आपण आत्ताच नुकताच क्रियाविशेषणाचा बदल देखील केला आहे. तर अशा प्रकारे डायरेक्ट स्पीचचं एंड ऑफ स्पीच करताना बघू शकता, डायरेक्ट स्पीचचं एंड ऑफ स्पीच करताना अशा रीतीनं आपण विविध नियमांचा वापर करायला पाहिजे आणि प्रश्नार्थी वाक्याचं एंड ऑफ स्पीच करायला पाहिजे. तर आपण आजच्या तासिकेमध्ये प्रश्नार्थी वाक्याचं एंड ऑफ स्पीच करायला शिकलो. सर्वच्या सर्व नियम सांगितलेत, बारीक सारीक नियमांची माहिती करून दिली. असं इतकं होऊन देखील जर तुम्हाला काही समजलं नसेल तर तुम्हाला विचारू शकता कॉमेंट्समध्ये. तुम्हाला डिटेलमध्ये त्याच्यावर एक वेगळी तासिका घेऊन तुम्हाला समजावून सांगेल. थांबतो मी इथं. धन्यवाद. आणि अभ्यास चालूच ठेवा, तयारी चालूच ठेवा. 1 महिना व्यवस्थित अभ्यास करा. त्यासाठी तुम्हाला शुभेच्छा. थँक्यू.